गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आवाज येतोय का माझा? तुमचे व्हिडिओज ऑन करा प्रेझेंटीसाठी. दहा विचार तेवढं लोक घ्यायला. बघा, स्क्रीन दिसते का सर्वांना? स्क्रीन दिसते का? आणि माझा आवाज येतोय का सांगा पटकन. बघा, आपण स्टार्ट करतोय. लास्ट लेक्चर आपण वॉटरशेड बद्दल घेतलं होतं, वॉटरशेड मॅनेजमेंट. तर त्यामध्ये आपण त्याचे फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स सुद्धा शॉर्टली पाहिल्या होत्या. आपण कंटिन्यू करतोय. वॉटरशेड च्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्यामध्ये फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये कोणत्या कोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स येतात बघा. जे काही फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये हायड्रोलॉजिकल रिस्पॉन्स थ्रू किंवा आपण त्याचं म्हणू शकतो की टोपोग्राफिकल एरिया जर आपण त्याचा पाहिला तर त्यानुसार त्या वॉटरशेडच्या फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आपण डिटरमाइन करू शकतोय. त्याचबरोबर कॉन्सन्ट्रेशन टाइम असेल किंवा कॉन्सन्ट्रेशन टाइम म्हणजे जे काही तुमचा रेनफॉल होणार आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन टाइम. ओके, विच कॅरेक्टराइज the speed and intensity of watershed's reaction to stress of rainfall, and it is influenced by the different morphological characteristics. Okay, जेव्हा पण आपण आता वॉटरशेडचा स्टडी केलेला आहे, म्हणजे वॉटरशेड म्हणजे काय आपण ते प्रॉपरली पाहिलेलं आहे. वॉटरशेड म्हणजे काय, तर एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये जे काही स्मॉल चॅनल्स किंवा स्मॉल रन ऑफचे सोर्सेस असतील तर ते एका कॉमन आउटलेटला येऊन कलेक्ट केले जातात किंवा ड्रेन केले जातात. तर त्याच्यामध्ये मेन जो फॅक्टर इन्फ्लुएन्स करतो तो आहे आपला रेनफॉल. आणि आता याच्यामध्येच जे आपले कॉन्सन्ट्रेशन टाइम आहे रेनफॉलचा, तर तो तुमच्या वॉटरशेड मधलं जे काही वॉटरशेडची रन ऑफ जो आहे त्याचा जो आपण स्पीड म्हणतो किंवा त्याची जी इंटेन्सिटी आहे ती त्याला कॅरेक्टराइज करत असते. जेव्हा पण आपण फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्सचा स्टडी करतो त्यामध्ये इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहे शेप. म्हणजेच तुमचा पर्टिक्युलर वॉटरशेड जो आहे तर त्याचा शेप कसा असतो. त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की इलॉंगेटेड ऑर ट्रँग्युलर ऑर सर्क्युलर, मेनली हे जनरल शेप असतात, इलॉंगेटेड, ट्रँग्युलर किंवा सर्क्युलर. अ लॉंग शेप वॉटरशेड जनरेट्स फॉर द स्मॉल रेनफॉल अ लोअर आउटलेट फ्लो ऍज द कॉन्सन्ट्रेशन टाइम इज हायर. म्हणजे लॉंग शेप जर असेल म्हणजे इलॉंगेटेड जर असेल तर त्याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर त्या वॉटरशेडमध्ये
पूर्ण एरियामध्ये सेम रेनफॉल असतो. त्याचप्रमाणे लोअर आउटलेट फ्लो असतो. त्याच पद्धतीने जर कॉन्सन्ट्रेशन टाइम पाहिलं तर तो आपल्याला हायर दिसून येतो. त्याच पद्धतीने अ वॉटरशेड हॅव्हिंग अ फॅन शेप प्रेझेंट्स अ लोअर कॉन्सन्ट्रेशन टाइम अँड जनरेट्स हाय फ्लो. आणि जर फॅन शेपचा असेल तर फॅन शेप जर आपण कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये बघा इलॉंगेटेड मध्ये काय तुम्हाला मागच्या वेळी इमेज पण ड्रॉ करून दाखवली होती. आणि जर फॅन शेप मध्ये जर असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन टाइम लो झालेला दिसून येतो आणि जो फ्लो आहे तो सुद्धा तुम्हाला हाय झालेला दिसून येतो. बघा म्हणजे इलॉंगेटेड मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तिथं काय म्हणतो आपण त्याला की तो एरिया म्हणजे असं तुम्हाला दाखवलं होतं शेप बघा. अशा टाईपचं जर वॉटरशेड असेल तर ते इलॉंगेटेड आणि फॅन शेप जर म्हटलं तर तुम्हाला अशा पद्धतीने. ठीक आहे, मग बाकी तुमचे चॅनल्स जे काय असतील ते याला येऊन एकत्रपणे कलेक्ट केले जातात एका कॉमन आउटलेटला. त्यानंतरच जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते आहे सरफेस ऑफ वॉटरशेड. अ वॉटरशेड इज अ एरिया ऑफ रिसेप्शन ऑफ द रेनफॉल अँड द सप्लाइंग द वॉटर कोर्स. द आउटलेट फ्लोज डिपेंडिंग दस ऑन द सरफेस. म्हणजे तुमचा जो सरफेस एरिया आहे किंवा जो काही वॉटरशेड एरिया आहे त्याचा सरफेस कसा आहे याच्यावरून आपण त्याच्यावरती ठरवू शकतो की रेनफॉलचं रिसेप्शन कशा पद्धतीने त्या एरियामध्ये होणार आहे किंवा जो रेनफॉल किंवा जो काही वॉटर कोर्सचा सप्लाय आपल्याकडे होणार आहे तो कशा पद्धतीने होणार आहे त्याच्यावरून आपण त्याच्यावरती पण आपला हा सरफेस जो आहे तो डिपेंड करतो किंवा सरफेस वरती ठरतं की आपण एक जो कॉमन आउटलेट पाहणार आहे तर तो त्याचा फ्लो हायर असेल का लो असेल ते त्याच्यावरती डिपेंड करतं. म्हणजे बघा सरफेसमध्ये पण जर पाहायला गेलं तर काही ठिकाणी स्मूथ सरफेस असतो, काही ठिकाणी रफ सरफेस असतो. The surface of watershed can be measured using a variety of methods, superposing a grid over the watershed map or using planimeter. प्लेनिमीटरची इमेज पण तुम्हाला मी सांगितलं होते ऍज अ होमवर्क, तुम्ही पाठवली पण होती बघा. तर सरफेसचं जेव्हा आपण स्टडी करतोय तर ते कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं किंवा मेजर केलं जातं हे सांगितलं होतं. एकतर वॉटरशेड मॅप थ्रू त्याच्यावरती ग्रीड लाईन्स काढून आपण वॉटरशेडचा जो सरफेस आहे तो कसा आहे तो मेजर करू शकतो किंवा मग प्लेनिमीटरच्या सहाय्याने किंवा काही ठिकाणी डिजिटल मेथड सुद्धा युज केले जातात त्या सहाय्याने आपण सरफेस कसा आहे वॉटरशेडचा तो आपण त्याच्यावर मेजर करू शकतो. त्यानंतर तिसरी जी कॅरेक्टरिस्टिक आहे ती आहे स्लोप मध्ये पण बघा वॉटरशेड ऍव्हरेज स्लोप offers information about the watershed topography. It is considered an independent variable. The average slope of watershed influence radically the value of time of concentration and directly the runoff generated by the rainfall. आता जर तुम्ही स्लोप कन्सिडर केला किंवा एखाद्या एरियाचा पर्टिक्युलर एरियाचा स्लोप, आता बघा जर स्लोपी एरिया जर जास्त स्लोप असेल तर तुमचा रेनफॉल थ्रू होणारा जो रनऑफ आहे त्याची वेलोसिटी जर आपण पाहायला गेली तर ती आपल्याला हाय झालेली दिसून येणार आहे. त्याच पद्धतीने टाइम ऑफ कॉन्सन्ट्रेशन जर पाहायला गेलं तर ते सुद्धा कमी झालेलं आपल्याला दिसून येणार आहे. सो याच्यावरती फॅक्टर्स हा जो स्लो फॅक्टर आहे तो कशावरती डिपेंड आहे किंवा तो कशा काय कोणत्या गोष्टीला इन्फ्लुएन्स करतो तर टाइम ऑफ कॉन्सन्ट्रेशन त्याचबरोबर रन ऑफला सुद्धा ते इन्फ्लुएन्स करतं. इट कंट्रोल द रेनफॉल डिस्ट्रीब्युशन अँड द मुवमेंट, लँड युटिलायझेशन अँड वॉटरशेड बिहेवियर. एक तर तुम्हाला ह्या स्लोप थ्रू तुम्हाला एकदा माहिती झालं की ह्या पर्टिक्युलर एरियाचा स्लोप असा आहे तर तुम्हाला त्याचा रेनफॉल डिस्ट्रीब्युशन जे आहे तर ते तुम्हाला कंट्रोल करता येतं. आता म्हणजेच समजा एखाद्या हिली एरियामध्ये तुम्हाला माहिती की हिली एरियामध्ये खूप जास्त रेनफॉल झालेला तुम्हाला दिसून येतो, म्हणजे तिथं तुम्हाला शॉर्ट बट हायर वेलॉसिटीचे रन ऑफ तिथं तुम्हाला आढळून येतात. मग तिथं तुम्हाला जर रेनफॉलचं डिस्ट्रीब्युशन करायचं असेल तर या वॉटरशेडला मॅनेज करून प्रॉपरली जे काही आपण एका कॉमन आउटलेटला हे सर्व रन ऑफ कलेक्ट करणार आहेत तर ते त्याला तुम्ही प्रॉपरली डिस्ट्रीब्यूट करू शकता. ठीक आहे, किंवा त्या लँड युटिलायझेशन आपण जे क्लासिफिकेशन पाहिलं होतं बघा त्या पद्धतीने आपण याचे प्रॉपरली मॅनेजमेंट करू शकतो. If the area is steep, then flow of water is very quick, which may result into occurrence of severe soil erosion. जर तुम्हाला सांगितलं की स्टीप स्लोप जर असेल तर तिथं फ्लो ऑफ रन ऑफ तो जास्त असतो किंवा त्याची वेलोसिटी हाय असते आणि त्यामुळे तुम्हाला तिथं सिव्हिअर सॉइल इरोजन झालेलं दिसून येतं. अँड ऑन अदर हँड इफ टेरेन इज फ्लॅट then there is very less possibility of soil erosion occurs. जर स्लोप कमी असेल तो टेरेन किंवा तो पर्टिक्युलर एरिया जर फ्लॅट असेल तर त्याच्यामध्ये सॉइल इरोजन तुम्हाला ऍज कम्पेअर टू स्टीप स्लोप तुम्हाला ह्याच्यामध्ये कमी सॉइल इरोजन झालेलं दिसेल. नंतरचं कॅरेक्टरिस्टिक आहे क्लायमेट. क्लायमेटमध्ये म्हणजेच आपले मेट्रोलॉजिकल पॅरामीटर्स म्हणजे त्याच्यामध्ये प्रेसिपिटेशन असेल, टेम्परेचर असेल, विंड वेलोसिटी असेल,
ह्युमिडिटी असेल, इव्हापोरेशन, they decides and quantitative approach for arriving at water availability in the watershed. तर एक तर क्लायमॅटिक कंडिशन मध्ये ह्या सर्व आता प्रेसिपिटेशन म्हणजे तुमचा जो रेनफॉल आहे त्याच प्रमाणात त्या एरियामध्ये टेम्परेचर किती आहे, तिथं विंड वेलोसिटी किती आहे, तिथली आर्द्रता किती, ह्युमिडिटी किती आहे, इव्हापोरेशन कशा पद्धतीने तिथं होतं, या सर्वावरती ठरतं की तुमच्या वॉटरशेड मध्ये किती वॉटर अवेलेबल असणार आहे. नेक्स्ट आहे ड्रेनेज डिवाइड. म्हणजेच आता तुम्हाला एक प्रॉपर त्याच्यामध्ये ड्रेनेज सिस्टम सुद्धा प्रोव्हाइड करणं गरजेचं असतं. ड्रेनेज डिवाइड्स आर ऑल्सो कॉल्ड एज अ वॉटरशेड बाउंड्रीज. इट प्लेज व्हेरी सफिशियंट रोल, significant role to divide the water flow from the area, that is whether the water is flowing towards or away from the area within the watershed. आता हे ड्रेनेज म्हणजेच आपण एका ठिकाणी त्याला कलेक्ट पण करतोय किंवा जो काही रन ऑफ आहे त्याला प्रॉपरली ड्रेन करणं गरजेचं आहे. मग जेव्हा आपण एखाद्या पर्टिक्युलर वॉटरशेडला एक पर्टिक्युलर बाउंड्री देतो की एवढ्या बाउंड्रीच्या आतमध्ये तुमचा तो वॉटरशेड एरिया कन्सिडर केला जातो, म्हणजे प्रॉपर वाहत येणारा तो रन ऑफ जो आहे त्याला काय केलं जातं, प्रॉपरली डिस्ट्रीब्युट केलं जातं किंवा डिवाइड केलं जातं थ्रू आउट द एरिया. तर पूर्ण एरियामध्ये त्याला प्रॉपरली डिवाइड केलं जातं, त्याला आपण ड्रेनेज डिवाइड किंवा वॉटरशेड बाउंड्री असं म्हणतो. त्याच्यानंतरचा जो कॅरेक्टरिस्टिक आहे ते आहे व्हेजिटेशन. व्हेजिटेशन सुद्धा म्हणजे आता बघा, जेव्हा पण आपण एखाद्या वॉटरशेड मध्ये व्हेजिटेशन जास्त आहे, आपण तुम्हाला जे सांगितलं होतं की फॉरेस्ट असेल, ऍग्रिकल्चरल असेल, नुसते ग्रास असेल, अशा पद्धतीने, तर याच्यामध्ये it is help in choosing type, made and manner of breeding in watershed. It can help selection of plant and crops. म्हणजे बघा, तुमचं वॉटरशेड एरिया फक्त ऍग्रिकल्चरल क्रॉप साठी आहे किंवा मग फॉरेस्ट साठी आहे, वुडन साठी आहे म्हणजे वुडन क्रॉप साठी आहे, तर किंवा फक्त ग्रास साठी आहे, पाश्चरायझेशन साठी आहे म्हणजे फक्त पाश्चरच त्याच्यावरती ग्रो करू शकता. म्हणजे तुमचं जे व्हेजिटेशन आहे ते सुद्धा डिपेंड करतं की तुमच्या वॉटरशेडला आपण कोणत्या टाईपचा तो वॉटरशेड आहे यानुसार. ठीक आहे, आपण ते मागच्या ज्याला पाहिलं होतं त्यानुसार आपण त्याचे डिफरंट टाइप सुद्धा सांगू शकतो. त्याच्यानंतर जिओलॉजी आणि सॉइल. आता बघा, एक आपण एरिया कन्सिडर करतोय वॉटरशेडचा, मग त्यामध्ये हे जे काही डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स आपण सांगतोय, मग त्या प्रत्येक एरियाच्या वेगळ्या वेगळ्याच कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहेत ना. मग प्रत्येक ठिकाणी सेम सॉइल किंवा प्रत्येक ठिकाणी सेम व्हेजिटेशनच आहे किंवा प्रत्येक ठिकाणी क्लायमेट सेम आहे, टेम्परेचर सेम आहे असं तर नाही, किंवा तिथला स्लोप सेम आहे, तिथला शेप सेम आहे असं नसतं. त्यामुळे हे डिफरंट फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स त्याचे पडतात आणि त्याच्यानुसार डिफरंट टाइप्स पण आपल्या वॉटरशेडचे पडत असतात. ठीक आहे, आता जिओलॉजी आणि सॉइल मध्ये रॉक्स अँड देअर स्ट्रक्चर्स कंट्रोल द फॉर्मेशन ऑफ वॉटरशेड इटसेल्फ. Their nature determines size, shape, physiography, drainage, groundwater conditions, and soil parameters. Soil and rocks together influence water storage, movement, and filtration. जर तुम्ही पाहायला गेलं, सॉइल आपली कशी आहे किंवा जिओलॉजी त्याची कशी, म्हणजे एक समजा रॉकी एरिया जर असेल तर त्यामध्ये इन्फिल्ट्रेशन रेट तुम्हाला हायर दिसतो. पोरस एरिया किंवा पोरस सॉइल असेल तर तिथे तुम्हाला इन्फिल्ट्रेशन रेट हायर दिसतो, म्हणजे त्याच्यामध्ये वॉटर ऍब्सॉर्ब करण्याची कपॅसिटी जास्त असते. त्याचप्रमाणे जर तुम्हाला हे सॉइल किंवा हे रॉक्स जे आहेत तर ते कशाला इन्फ्लुएन्स करतात, एकतर तुम्ही वॉटर फ्लो जो आहे त्याचं स्टोरेज किंवा वॉटरचे जे मुवमेंट आहे किंवा त्याचं इन्फिल्ट्रेशन रेट याच्यावरती इन्फ्लुएन्स करतो. त्याच पद्धतीने एक प्रॉपर ड्रेनेज सिस्टम आपण प्रोव्हाइड करू शकतो. बघा, जिथे पोरस कमी असेल किंवा ज्या सॉइल मध्ये पोरस कमी आहे त्या ठिकाणी तुम्हाला इन्फिल्ट्रेशन रेट कमी झालेला दिसतो आणि तिथे वॉटर लॉगिंग कंडिशन झालेली दिसून येते. तर अशा ठिकाणी तुम्हाला मग तिथं कंट्रोल, म्हणजे तुम्ही तिथं प्रॉपरली कंट्रोल मेजर्स जे असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर हायड्रोलॉजीचं जेव्हा आपण स्टडी करतोय, इट हेल्प्स क्वालिफिकेशन ऑफ वॉटर अवेलेबल, युटिलाइज्ड अँड ऍडिशनल एक्सप्लॉइटेड रिसोर्सेस. आता बघा, जेव्हा हायड्रोलॉजीचा आपण जेव्हा स्टडी करतोय तेव्हा जे काही आपलं रेनफॉल आहे किंवा रेनफॉलचं डिस्ट्रीब्युशन जे आहे आपल्या त्या पर्टिक्युलर एरियामध्ये, तर ते डिस्ट्रीब्युशन असेल, त्याचं मुवमेंट असेल, त्याचे अवेलेबिलिटी असेल, त्याचं प्रॉपर युटिलायझेशन कशा पद्धतीने केलं जातं हे सर्व आपण हायड्रोलॉजीमध्ये पाहू शकतो. म्हणजेच एक तर तुमचं हायड्रोलॉजीमध्ये आपण जे अवेलेबल वॉटर आहे ते ह्युमनसाठी किती अवेलेबल होऊ शकतं किंवा ते कशा पद्धतीने युटिलाइज केलं जाऊ शकतं हे सर्व आपण त्या पाहू शकतो. अँड देन सोशिओ इकॉनॉमिक्स कॅरेक्टरिस्टिक्स, statistics on people and their health and hygiene, fisheries, farm practices and share of participation are important in managing watershed. त्यानंतर हे एक महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे की पर्टिक्युलर वॉटरशेड मधले जे काही त्या वॉटरशेड एरियामध्ये येणारे पीपल असतील
तर त्यांची हेल्थ कशी आहे, त्यांचे हायजीन कसे आहे, त्यांचं स्टॅटिस्टिक कसं आहे, त्यांची वेल्थ कशी आहे, त्याच पद्धतीने त्यांच्याकडे कोणत्या फार्मिंग प्रॅक्टिसेस यूज केल्या जातात, किंवा अशा वॉटरशेड मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसमध्ये त्यांचा किती प्रमाणामध्ये पार्टिसिपेशन आहे, ते त्यांना किती हे इम्पॉर्टंट वाटतं. तर हे सर्व सुद्धा मॅटर करतं सोशिओ इकॉनॉमिक्समध्ये. म्हणजे एका पर्टिक्युलर वॉटरशेडचा आपण जेव्हा स्टडी करतोय तेव्हा त्याच्या फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स सोबतच आपण सोशिओ इकॉनॉमिकल कॅरेक्टरिस्टिक्स तिथं राहणाऱ्या लोकांवर सुद्धा मॅटर करतं की तो वॉटरशेड एरिया कशा पद्धतीने आपण डिस्क्राईब करू शकतो. तर हे झाले त्याचे डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स. त्यानंतर आता वॉटरशेड मध्ये त्याचे डिटोरिएशन, म्हणजे आता आपण म्हणू शकतो की वॉटरशेड एरिया जो आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला काही प्रमाणामध्ये डिटोरिएशन झालेलं दिसून येतं. डिटोरिएशन म्हणजे एक प्रमाणामध्ये आपण म्हणू शकतो की त्याच्यामध्ये बिघाड झालेला पण दिसून येतं, किंवा ते कन्स्ट्रक्शन जे आहेत किंवा तो एरिया पर्टिक्युलर जो एरिया आहे त्याच्यामध्ये प्रॉपरली मॅनेजमेंट नसल्यामुळे पूर्णपणे वर्स कंडिशन मध्ये किंवा अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला तिथं प्रॉपर कंट्रोल सिस्टीम आपल्याला त्या वॉटरशेडमध्ये दिसत नाही. आता म्हणजे त्यामध्ये काय होतं बघा, अपॅथी ऑफ पीपल इन पार्टिसिपेशन. मेनली तर तुम्ही पाहिलं, मी आता लास्ट पॉईंट सांगितलं सोशो इकॉनॉमिक, तर त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की वॉटरशेड मॅनेजमेंटमध्ये पीपल्स जे आहेत तिथं त्या पर्टिक्युलर एरियामधले, तर त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, पार्टिसिपेशन केलं पाहिजे, तरच आपल्याला प्रॉपरली मॅनेजमेंट करता येणार आहे. जर त्यांचं पार्टिसिपेशन कमी असेल किंवा त्यांनी जर इंटरेस्ट दाखवला नाही तर तिथं सुद्धा तुम्हाला प्रॉपर मॅनेजमेंट करता येणार नाही. तर समजा एखाद्या स्टीप एरिया असेल वॉटरशेड, त्यामध्ये रन ऑफ खूप हाय फ्लो किंवा हाय वेलोसिटीमध्ये होत असेल आणि मग त्याचं तुम्हाला डिस्ट्रीब्युशन होणार आहे, कारण की त्याचं तुम्हाला डिस्टर्ब काय होणार आहे, तर सिव्हिअर सॉइल इरोजन झालेलं दिसून येतं. मग जर सॉइल इरोजन होत असेल तर तुम्हाला तिथल्या सॉइलमध्ये न्यूट्रिएंट्स पण कमी झालेलं दिसून येतात. म्हणजेच तिथं तुम्हाला प्रॉपर काहीतरी मेजर्स तिथं अप्लाय करणं गरजेचं आहे. लाईक कंट्रोल पॉईंट असेल तर हे करायचं असेल तर तुम्हाला त्या पीपलने काय केलं पाहिजे, पार्टिसिपेशन केलं पाहिजे. कॉम्बिनेशन ऑफ इग्नोरन्स अँड इकॉनॉमिक बॅकवर्डनेस ऑफ पीपल, आउटडेटेड सोशल सिस्टीम. आता या डिटोरिएशनसाठी महत्वाचं म्हणजे आपल्या त्या पर्टिक्युलर एरियामधले जे पीपल आहेत त्यांचा इंटरेस्ट मॅटर करतो, किंवा त्यांनी अशा वॉटरशेड मॅनेजमेंटमध्ये जर इग्नोरन्स केला किंवा त्यांचं इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड जर आपण पाहायला गेलं तरी पण ते आपल्याला वीकर दिसतं. सो ते लोक किंवा आउटडेटेड सोशल पीपल जे असतात तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला वॉटरशेडचा असंच, जर असं लक्ष कोणी दिलं गेलं नाही किंवा वॉटरशेड मॅनेजमेंट केलं गेलं नाही तर ते असंच डिटोरिएट होत राहणार आहे. कल्टिवेटिंग द व्हेरी स्टीप स्लोप लँड विदाउट ॲडिक्वेट सॉइल कन्झर्वेशन अँड दिस लीड्स टू अनसुटेबल ॲग्रिकल्चर इन द रिजन. म्हणजे जे आता तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं त्याच पद्धतीने तुम्ही जर प्रॉपरली सॉइल कन्झर्वेशन तिथं केलं नाही स्टीप एरियामध्ये, कारण स्टीप एरियामध्ये सॉइल इरोजन सिव्हिअरली झालेलं आपल्याला दिसून येतं, तर तिथं तुम्हाला ऍग्रिकल्चरसाठी जी लँड आहे किंवा ते जे न्यूट्रिएंट्स आहेत ते तिथं अवेलेबल होणार नाही, त्यामुळे ती लँड पुढे अनसुटेबल होणार आहे ऍग्रिकल्चरसाठी. द स्प्रेड ऑफ शिफ्टिंग कल्टिवेशन coupled with deforestation and charcoal production within the field is due to economic reason. आता जर तुम्ही पाहायला गेलं तर शिफ्टिंग कल्टिवेशन तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये झालेलं दिसून येतं. शिफ्टिंग कल्टिवेशन हे पण एक प्रकारे सॉइल इरोजनला कंट्रोल करण्यासाठीची मेथड आहे, पण त्याचबरोबर तिथं आपण डिफॉरेस्टेशन पण करत असतो आणि त्याच पद्धतीने डिफॉरेस्टेशन केल्यानंतर त्या वुडन मटेरियल पासून चारकोलचं प्रोडक्शन सुद्धा सध्या केलं जात आहे. ठीक आहे, म्हणजे इकॉनॉमिकल रिझनसाठी हे पीपल काय करतात की शिफ्टिंग कल्टिवेशन बरोबर डिफॉरेस्टेशन पण करतात आणि त्याचबरोबर चारकोलचं प्रोडक्शन करतात. जसं पाहायला गेलं तर डिफॉरेस्टेशन आणि चारकोलचं प्रोडक्शन आपल्याला हार्मफुल आहे. Overgrazing of forest and forest fires leads slow regeneration of trees and also leads to formation of ravines. जर आता तुम्ही पाहायला गेलं जर ओव्हरग्रेजिंग होत असेल तर तुम्हाला माहिती आहे वेजिटेशन जर कमी झालं त्याच्यावरचं तर तिथं तुम्हाला सॉइल इरोजन जास्त प्रमाणामध्ये झालेलं दिसून येतं. त्याच पद्धतीने जर तिथं फॉरेस्ट फायर्स होत असतील, म्हणजे वनवे आपण जे म्हणतो वनवा पेटला वगैरे ऐकलं असेल शकतो बघा, तर तशा पद्धतीने जर लॉस झाला फॉरेस्ट एरियामधलं वेजिटेशन कमी झालं किंवा तिथे फायर्स झालं त्याच्यानंतर मग त्या ट्रीजना परत रिजनरेट करण्यासाठी खूप जास्तीचा टाइम लागतो. ती प्रोसेस खूप स्लो आहे. त्याच पद्धतीने जर तुम्ही पाहायला गेलं तर त्याच पद्धतीने तिथे रेव्हिन्स तयार झालेले पण दिसत. तर रेव्हिन्स म्हणजे एकदम असे स्टीप आपल्याला तिथं स्लोप किंवा त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की खोलगट दर्या तिथं तयार झालेल्या दिसतात आपल्याला, की डीप आणि असे नॅरो साईडचे जे दर्या असतात ना तर त्या पद्धतीने तिथं तुम्हाला क्रिएट झालेल्या दिसून येतील. त्याच पद्धतीने रोड बिल्डिंग्स अँड अदर लँड चेंजिंग पब्लिक वर्क्स विदाउट कन्सिडरिंग अदर बायोफिजिकल ऍक्सेप्ट इनिशिएट्स इरोजन अँड फॉर्मेशन ऑफ गलीज. अशा पद्धतीने जर तुम्ही पाहायला गेलं रोड्स असतील किंवा लँड चेंजिंग
पब्लिक वर्क्स असतील, म्हणजे जे काही तुमचे पब्लिक कन्स्ट्रक्शन असतील ते जर तुम्ही तिथं कन्स्ट्रक्ट करत असाल तर ते सुद्धा तिथं कन्सिडर केले जातात. बायोफिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यावरती मॅटर करतात. त्याच पद्धतीने जर अशा पद्धतीने तुम्ही जर तिथे प्रॉपरली कंट्रोल केलं नाही आणि सॉइल इरोजन किंवा तो रन ऑफ असाच जर इन्क्रीज होत गेला तर तिथं गलीज फॉर्मेशन झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याच पद्धतीने दुसरा जो फॅक्टर आहे त्याच्यामध्ये अनसायंटिफिक मायनिंग अँड क्वेरिंग, म्हणजे जेव्हा तुम्ही तिथं काही ठिकाणी बघा खाणकाम केलं जातं किंवा तिथं क्वेरिंग केलं जातं, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला तिथं डिस्टर्ब झालेली दिसते सॉइल आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक प्रॉपर मॅनेजमेंट दिसून येत नाही. त्यामुळे तुमचा जे वॉटरशेड एरिया आहे तो तुम्हाला डिस्टर्ब किंवा डिटोरिएट होताना दिसून येईल. त्याच पद्धतीने इंडस्ट्रियलायझेशन हा सुद्धा एक मेन फॅक्टर आहे ज्याच्या थ्रू वॉटर शेडचं डिटोरिएशन झालेलं आपल्याला दिसून येईल. म्हणजे जर समजा ठिकठिकाणी आपल्याला इंडस्ट्रियलायझेशन झालेलं दिसून येते, ठीक आहे, म्हणजे औद्योगिकरण. जर अशा पद्धतीनं जर इंडस्ट्रियलायझेशन तिथं वाढत गेलं बघा तुमचा व्हेजिटेशनचा एरिया त्याच्यामध्ये कमी होणार आहे. डिफरंट इंडस्ट्रीजच्या बिल्डिंग्स वगैरे तिथं लोकेट केल्या जातात आणि त्यामुळे मग तुम्हाला तिथं वॉटरशेडचं प्रॉपर मॅनेजमेंट दिसत नाही आणि ते डिटोरेशन झालेलं दिसून येतं. डिफॉरेस्टेशन आणि डिप्लिशन ऑफ फॉरेस्ट रिसोर्सेस हे सुद्धा तिथं खूप मॅटर करतं. एकतर फॉरेस्ट एरिया तुमचा प्रॉपरली कन्झर्व केलेला असायला पाहिजे. जर तुम्ही वुडन मटेरियलसाठी किंवा अदर रिसोर्सेससाठी जर तुम्ही त्याचं डिफॉरेस्टेशन करत असाल किंवा वेगवेगळे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करण्यासाठी सुद्धा जंगलतोड केली जाते तर त्याच्यामुळे तुमचं वॉटरशेड डिस्ट्रॉय किंवा डिटोरेट होऊ शकतं. त्याच पद्धतीने वेदरिंग कंडिशन्स आणि सॉइल इरोजन हे सुद्धा त्याच्यावरती मॅटर करतात. जास्त प्रमाणामध्ये सिव्हिअर कंडिशनमध्ये सॉइल इरोजन होत असेल तर तुमचा वॉटरशेड एरिया जो आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला न्यूट्रियंट्स किंवा तिथली सॉइलची जी हेल्थ आहे ती तुम्हाला कमी झालेली दिसून येईल. तर त्यामुळे अशा पर्टिक्युलर एरियामध्ये हे जे काही डिटोरिएशनचे फॅक्टर्स आहेत ते कमी करून आपल्याला वॉटरशेड जे आहे ते प्रॉपरली मॅनेज करणं गरजेचं आहे. त्यामुळे वॉटरशेड मॅनेजमेंटसाठीचे पण डिफरंट आपल्याला मेजर्स आहेत ते आपण पुढे स्टडी करणार आहे. आता बघा वॉटरशेड क्लासिफिकेशन हा एक टॉपिक आहे आपला. त्याच्यामध्ये काय जे आपण लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं की डिफरंट साईज नुसार किंवा डिफरंट व्हेजिटेशन असेल किंवा त्याच्या स्लोपी एरियानुसार त्याचे क्लासिफिकेशन होतात. मग त्यामध्ये तुम्हाला साईज मध्ये मी लार्ज साईज, स्मॉल साईज आणि मिडियम साईजचे वॉटरशेडचे टाइप सांगितले होते. आता यामध्ये बघा एक डिफरंट म्हणजे अजून त्याच्यामध्ये वेगवेगळे टाइप्स आहेत. त्यामध्ये watershed are classified into number of classes depending upon the classification mode. In general, the watershed classification are based on following parameters like size, drainage, shape, and land use pattern. First is the size. म्हणजे ऑन द बेसिस ऑफ साईज वॉटरशेडचे डिफरंट टाइप्स पडतात. आता याच्यामध्ये बघा जेव्हा आपण हेक्टर मध्ये कॅल्क्युलेट करतो एरिया तर जर 300 लाख हेक्टर पेक्षा जर जास्त म्हणजे पेक्षा जर मोठा एरिया असेल तर त्याला आपण रिजन असं म्हटलं जातं. 30 ते 300 लाख पर्यंत जर असेल तर त्या वॉटरशेड एरियाला बेसिन म्हटलं जातं. 10 ते 30 लाख हेक्टर पर्यंत असेल तर त्याला कॅचमेंट एरिया म्हटलं जातं. 2 ते 10 लाख हेक्टर पर्यंत असेल तर त्याला सब कॅचमेंट म्हटलं जातं. 50,000 ते 2 लाख असेल तर त्याला वॉटरशेड, त्यानंतर 50,000 असेल तर त्याला मॅक्रो वॉटरशेड एरिया म्हटलं जातं. 10,000 ते 50,000 पर्यंत असेल तर सब वॉटरशेड, 1000 ते 10,000 असेल तर मिली वॉटरशेड, 100 ते 1000 असेल तर मायक्रो वॉटरशेड आणि 1 ते 100 हेक्टर पर्यंत असेल तर त्याला आपण मिनी वॉटरशेड असं म्हणतो. तर हे त्याचे डिफरंट टाइप्स आहेत की जे त्याच्या पर्टिक्युलर एरियाची साईज किती आहे इन हेक्टर तर त्याच्यावरून हे डिफरंट टाइप्स पडतात. जेव्हा आपण शेप थ्रू पाहतो म्हणजे वॉटरशेडचं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ शेप. Hydrologically, the shape of watershed is very important because it controls the time of concentration of the runoff to outlet. It is called as the time of concentration and thus affecting the watershed hydrological behavior. तुम्हाला सांगितलेलं आहे शेप जेव्हा आपण बघतो इलॉंगेटेड एरिया जर असेल तर टाइम ऑफ कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला जास्त दिसतं, जास्त दिसतं आणि जर तुमचा फॅन शेप जर असेल तर टाइम ऑफ कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला तिथे कमी झालेलं दिसून येतं. मेन कॉमन शेप जर पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये फॅन शेप आणि फर्न शेप हे कन्सिडर केले जातात. वॉटरशेड मध्ये जेव्हा आपण क्लासिफिकेशन करतो ऑन द बेसिस ऑफ शेप त्यामध्ये फॅन शेप अँड फर्न शेप हे दोन शेप्स मोस्ट कॉमन शेप आपल्याला वॉटरशेडचे आढळून येतात. द फॅन शेप वॉटरशेड आर नॉर्मली इन सर्क्युलर शेप अँड फर्न शेप वॉटरशेड इज इलॉंगेटेड. फर्न म्हणजे बघा पीस 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 पाहिली असतील पक्षाची, पिसासारखं दिसतं असं. तुम्हाला मग अशी ड्रॉ करून दाखवलं होतं इलॉंगेटेड. हे फर्न टाइप आणि फॅन म्हणलं की सर्क्युलर थोडंफार.
ठीक आहे. वॉटरशेड क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ सॉइल थ्रू सुद्धा त्याचे क्लासिफिकेशन केले जातात. आता म्हणजे बघा, पर्टिक्युलर वॉटरशेड मध्ये कोणत्या प्रकारचे सॉइल आहे त्याच्यावरून हे वॉटरशेडचे टाइप्स पडतात. म्हणजे समजा तिथे जर रेड सॉइल असेल तर रेड सॉइल वॉटरशेड, ब्लॅक सॉइल असेल तर ब्लॅक सॉइल वॉटरशेड. वॉटरशेड क्लासिफिकेशन बेस्ड ऑन स्लोप ऑफ लँड, स्लोप वरून सुद्धा वॉटरशेडचे क्लासिफिकेशन केले जातात. त्यामध्ये हिली वॉटरशेड आणि फ्लॅट लँड वॉटरशेड. म्हणजेच बघा, हिली वॉटरशेड मध्ये स्टीप तुम्हाला किंवा स्लोप जो आहे तो तुम्हाला स्टीप दिसेल आणि फ्लॅट मध्ये तुम्हाला स्लोप एरिया कमी दिसणार आहे. फ्लॅट लँड वरती तुम्हाला तिथं रन ऑफचा फ्लो किंवा वेलोसिटी जरी पाहायला गेले तरी ते तुम्हाला कमी झालेले दिसून येणार आहे. त्यानंतर क्लायमेट वरून सुद्धा त्याचे टाइप्स पडतात. एक तर ह्युमिड वॉटरशेड और एरिड. आता ह्युमिड वॉटरशेड जिथं आर्द्रता जास्त आहे अशा ठिकाणी तुम्ही म्हणू शकता की ते ह्युमिड वॉटरशेड आहे. किंवा एरिड म्हणलं की जिथं ड्राय लँड असेल किंवा तर रेनफॉल कमी आहे किंवा खूप कमी आहे, एकदम लिटिल और नो रेनफॉल किंवा बॅरेन लँड असेल तर त्याला आपण एरिड वॉटरशेड असं सुद्धा म्हणू शकतो. आणि त्याच्यानंतरचा जो क्लासिफिकेशन आहे ते आहे ऑन द बेसिस ऑफ लँड यूज पॅटर्न. तर त्यामध्ये हायलँड वॉटरशेड, ट्रायबल सेटलमेंट वॉटरशेड आणि सेटल्ड कल्टिवेशन वॉटरशेड. म्हणजे बघा, याच्यामध्ये तुम्ही आता ट्रायबल म्हणजे तुमचं जे काही आदिवासी एरिया असेल तर त्यानुसार एक मिनिट. बघा, जे लँड यूज पॅटर्न नुसार जे क्लासिफिकेशन केलं जातं त्यामध्ये हायलँड वॉटरशेड, ट्रायबल वॉटरशेड आणि सेटल कल्टिवेशन वॉटरशेड. त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेलं तर ट्रायबल एरिया किंवा जिथं आदिवासी लोक जास्त राहतात त्या ठिकाणी सेटलमेंट करून त्या वॉटरशेडला मॅनेज केलं जातं. तर हे ट्रायबल सेटलमेंट वॉटरशेड्स किंवा ज्या ठिकाणी तुम्ही प्रॉपरली कल्टिवेशन करत असाल असे वॉटरशेड जे आहेत त्याला सेटल कल्टिवेशन वॉटरशेड असं म्हटलं जातं. हायलँड वॉटरशेड मध्ये मेनली असं म्हणू शकतो की आपण लेक्स असतील, रिव्हर्स वगैरे त्या वॉटरशेड एरियामध्ये जास्त प्रमाणामध्ये अवेलेबल असतात. असं जे एरिया आहे त्याला आपण हायलँड वॉटरशेड म्हणू शकतो. आपण दुसरे पण टाइप्स पाहिले होते त्यानुसार मग माउंटेन वॉटरशेड असेल, फॉरेस्ट वॉटरशेड असेल, व्हेजिटेबल वॉटरशेड असेल किंवा पाश्चर वॉटरशेड असेल, तर हे सुद्धा डिफरंट टाइप्स त्याच्यामध्ये पडले जातात. तर तुम्हाला हे 6 जरी आठवले, ह्या ज्या 6 बेसिसवरती जरी तुम्हाला टाइप्स आठवले तरी भरपूर झालं. Also, the categorization of watershed is done based on the size of stream and the point of intersection of the stream. एक तर तुम्ही ह्याच्यावर अजून टाइप्स त्याच्या पडतात की एक तर तुमचे आउटलेट आहे, कॉमन आउटलेट म्हणजे जी स्ट्रीम आहे त्याच्या साईज नुसार सुद्धा काही ठिकाणी वॉटरशेडचं कॅरेक्टरायझेशन केलं जातं किंवा काही ठिकाणी पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द स्ट्रीम किंवा ऑर रिव्हर तर त्याच्यानुसार सुद्धा क्लासिफिकेशन केलं जातं. त्यानंतर आता हे जेव्हा आपण सर्व क्लासिफिकेशन पाहिलेलं आहे तर त्याच्यानंतर आपल्याला वॉटरशेड मॅनेजमेंट ही टर्म पाहिजे. वॉटरशेड मॅनेजमेंट जसं मी तुम्हाला सांगितलं की बघा, आपल्याला समजलं की वॉटरशेड म्हणजे काय, असं एक पर्टिक्युलर एरिया ज्याच्यामध्ये जो काही रन ऑफ आहे त्याला एका प्रॉपर कॉमन आउटलेट पर्यंत कलेक्ट करणं किंवा त्याला प्रॉपरली ड्रेनेज करणं. म्हणजे जेव्हा आपण या सर्व कॅरेक्टरिस्टिक्सचा वॉटरशेडच्या कॅरेक्टरिस्टिक्सचा स्टडी करतो आणि त्यानुसार त्या पर्टिक्युलर वॉटरशेड मध्ये त्याच्यामध्ये काही मॅनेजमेंट करतो किंवा आपण म्हणू शकतो की त्याचं जे काही डिस्ट्रीब्युशन आहे, प्रत्येक वॉटरशेड एरियामध्ये सेम डिस्ट्रीब्युशन नाहीये. प्रत्येक वॉटरशेड एरिया त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स नुसार डिफरंट आहे. म्हणजे आपण जे आता क्लासिफिकेशन पाहिलं त्यानुसार सगळं डिफरंट आहे. पण आपण वॉटरशेड मॅनेजमेंट मध्ये काय करणार आहे तर एक तर त्या वॉटरशेडचा प्रॉपरली स्टडी करून तिथं प्रॉपर कॅरेक्टरिस्टिक्स नुसार त्या वॉटरचं एक प्रॉपरली आणि सस्टेनेबिलिटली डिस्ट्रीब्युशन करायचं किंवा तो जो काही सोर्स आपल्याला अवेलेबल झालेला आहे
त्याचा आपल्याला किती प्रमाणामध्ये आणि किती प्रॉपरली युटिलायझेशन करता येईल याचा पूर्ण स्टडी करून ते आपल्याला मॅनेज करायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये डिफरंट प्रोजेक्ट्स असतात, प्लांट्स असतात, काही ठिकाणी प्रोग्राम्स अरेंज केले जातात. म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं की पार्टिसिपेशन ऑफ पीपल, म्हणजे अशा पद्धतीने काही प्रोग्राम्स अरेंज करून आपल्याला तिथं समजा एक स्टीप एरिया असेल तर तिथं आपल्याला कंट्रोल फंड फॉर्म करायचे असतील तर या लोकांचा तिथं सहभाग असला पाहिजे. त्याच्यानुसार प्रोजेक्ट्स, प्लान्स किंवा प्रोग्राम्स अरेंज करून तिथे आपण वॉटरशेड मॅनेजमेंट केली पाहिजे. तर आता जेव्हा आपण वॉटरशेड मॅनेजमेंट करणार आहे तर त्याचे मेन पर्पज काय आहे किंवा त्याचा प्रॉपर ऑब्जेक्टिव्ह काय आहे. What are the different objectives of watershed management? एक तर to control damaging runoff and degradation and thereby conservation of soil and water. एक तर runoff जो आहे की जो डॅमेजिंग रनऑफ आहे, जर समजा रनऑफचं तुम्ही पाहिलेलं आहे की त्याचं टॉपोग्राफीनुसार रनऑफ चेंज होत असतो, मग त्याचे जे फ्लो ऑफ वेलॉसिटी असेल त्यानुसार मग सॉइल इरोजन झालेलं आपल्याला दिसून येतं. मग अशा पद्धतीनं तुम्हाला रनऑफला प्रॉपरली कंट्रोल करायचंय किंवा ते डिग्रेडेशन जे होते त्याला कंट्रोल करून त्याच्या थ्रू आपल्याला सॉइलचं कन्झर्वेशन करायचंय प्लस वॉटरचं कन्झर्वेशन करायचं आहे. म्हणून आपण या वॉटरशेडला प्रॉपरली मॅनेज करत असतोय. टू मॅनेज, सेकंड ऑब्जेक्टिव्ह इज टू मॅनेज अँड युटिलाइज द रन ऑफ वॉटर फॉर युजफुल पर्पज. म्हणजे बघा, जेव्हा पण आपण या रन ऑफला कंट्रोल करणार आहे तर त्याला प्रॉपरली मॅनेज करून सेव्ह केलेलं किंवा कन्झर्व केलेलं वॉटर असेल किंवा जे सेव्ह केलेले सॉइल असेल तर त्याचा एक प्रॉपरली आपल्याला यूज झाला पाहिजे. त्यासाठी त्याचा युजफुल पर्पज आपल्याला मॅनेज करता यायला पाहिजे, यासाठी आपण वॉटरशेडचे मॅनेजमेंट करत असतोय. थर्ड इज टू प्रोटेक्ट अँड कन्झर्व अँड इम्प्रूव्ह द लँड ऑफ वॉटरशेड फॉर मोर इफिशियंट अँड सस्टेन प्रोडक्शन. जर तुमची लँड प्रॉपरली कन्झर्व केली गेली असेल, त्याच्यामध्ये सॉइल कन्झर्वेशन असेल, प्रॉपरली वॉटरचा सप्लाय त्याच्यामध्ये चांगला असेल, डिस्ट्रीब्युशन चांगलं असेल, म्हणजेच पूर्णपणे प्रोटेक्टेड लँड किंवा एक कन्झर्व लँड तुम्हाला मिळाली आहे तर तिथं तुमची लँड इफिशियंट वर्क करणार आहे किंवा त्याच्यामध्ये जे काही तुम्ही प्रोडक्शन घेणार आहात तर ते तुम्हाला सस्टेनेबल आढळून येणार आहे. फोर्थ ऑब्जेक्टिव्ह इज टू प्रोटेक्ट अँड एनहान्स द वॉटर रिसोर्स ओरिजिनेटिंग इन वॉटरशेड. म्हणजे इथं जर तुम्ही पाहायला गेलं तर तुम्हाला वॉटर रिसोर्सेस, आता काही ठिकाणी एरिड वॉटरशेड आपण म्हटलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला रेनफॉल कमी आढळून येतो, ठीक आहे. म्हणजे अशा ठिकाणी जर तुम्ही प्रॉपरली वॉटरशेड मॅनेजमेंट जर केलं तर वॉटर रिसोर्स तुम्हाला तिथं प्रॉपरली प्रोटेक्ट करता येईल, कन्झर्व करता येईल आणि त्याचा प्रॉपरली यूज करता येईल, त्याला एनहान्स सुद्धा करता येणार आहे जेव्हा तुम्ही प्रॉपर वॉटरशेड मॅनेजमेंट त्याच्यावरती अप्लाय करणार आहे. Fifth is to check soil erosion and to reduce the effect of sediment yield on the watershed. एक तर तुम्हाला मेन पर्पज जर याचा पाहायला गेलं तर हाच आहे की सॉइल इरोजन जो प्रॉब्लेम आहे त्याला तुम्ही कंट्रोल करू शकता. सिक्स ऑब्जेक्टिव्ह इज रिहॅबिलिटेट द डिटोरिएशन ऑफ लँड. जे आपल्याला डिटोरिएशन ऑफ वॉटरशेडचं पॉईंट तुम्हाला सांगितलं होतं त्यामध्ये किती प्रमाणामध्ये तुम्हाला तिथं हानी झालेली दिसून येते बघा. जर तुम्हाला पर्टिक्युलर वॉटरशेड एरिया प्रॉपरली मॅनेज नाही केला तर तो असाच फर्स्ट कंडिशन मध्ये जाणार आहे, तर ते तुम्ही तिथं काय करू शकता की कंट्रोल करू शकता. सेव्हन्थ इज टू मॉडरेट द फ्लड पिक्स ऍट डाऊनस्ट्रीम एरिया. जर तुम्ही पाहिलं जर स्लोप जर स्टिपी असेल तर तिथं तुम्हाला फ्लड जास्त प्रमाणामध्ये झालेलं आढळून येतं. मग अशा ठिकाणी जर तुम्ही प्रॉपरली वॉटर शेड मॅनेजमेंट केलं किंवा तिथं डिफरंट स्ट्रीम चॅनल्स त्याला ओपन करून दिल्या तर फ्लड पिक्स मध्ये होणारा जो डॅमेज आहे तो तिथं तुम्ही मॉडरेट करू शकता. म्हणजे फ्लडचे जे वेलोसिटी आपण म्हणू शकतो की ते आपण कमी करू शकतो किंवा त्याची इंटेन्सिटी कमी करू शकतो. टू इन्क्रीज द इन्फिल्ट्रेशन ऑफ रेन वॉटर. एकतर त्या वॉटरशेड एरिया जर तुम्ही प्रॉपरली त्याला मॅनेज केलं तर तिथला वॉटरशेड एरियाचं इन्फिल्ट्रेशन रेट सुद्धा तुम्ही इन्क्रीज करू शकता. आणि इन्फिल्ट्रेशन रेट जर इन्क्रीज झाला तर हाय तुमचं प्रोडक्शन जे आहे, यील्ड जे आहे ते तुम्हाला हायर झालेलं दिसून येणार आहे. नाइन्थ इज टू इम्प्रूव्ह अँड इन्क्रीज द प्रोडक्शन ऑफ टिंबर, फोडर अँड वाईल्ड लाईफ रिसोर्सेस. अशा पद्धतीनं म्हणजे जर तुम्ही वॉटरशेड मॅनेजमेंट करत असाल तर बघा, एक तर तुम्ही डिफॉरेस्टेशन टाळणार आहात, म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीने फोडर ग्रास असेल, टिंबर असेल किंवा वुडन जे काही मटेरियल असतील किंवा ट्रीज असतील आणि वाईल्ड, जर तुम्ही फॉरेस्टचं सेव्हिंग केलं तर तुमचं वाईल्ड लाईफ म्हणजे तिथले जे काही अॅनिमल्स असतील किंवा जो काही रिसोर्स असेल तर तो सुद्धा तिथं कन्झर्व केला जाणार आहे. टू एनहान्स द ग्राउंड वॉटर रिचार्ज अँड वेअर ऍप्लिकेबल. तर तुम्ही अशा पद्धतीनं आता बघा इन्फिल्ट्रेशन रेट इन्क्रीज झाला, तुमचं व्हेजिटेशन प्रॉपरली झालेलं आहे, म्हणजेच ग्राउंड वॉटर रिचार्ज किंवा ग्राउंड वॉटर लेवल जे आहे ते सुद्धा तुम्हाला इन्क्रीज झालेली दिसून येईल किंवा एनहान्स झालेली दिसून येईल. आणि जीच तुमच्या प्लांटेशनसाठी, कल्टिवेशनसाठी प्रॉपरली
आणि एका पुरेशा प्रमाणामध्ये अवेलेबल राहणार आहे. म्हणजेच बघा, जेव्हा तुम्ही वॉटरशेड मॅनेजमेंट करणार आहात तेव्हा तुम्हाला खूप सारे फायदे होणार आहेत. आणि एक मेन पर्पज जर तुम्ही पाहायला गेलं तर डिटोरिएट होणारी किंवा डॅमेज होणारी जी सॉइल आहे किंवा डॅमेज होणारा जो लँड एरिया आहे त्याला आपण काय करतोय, सेव्ह करतोय, किंवा सॉइल इरोजनमुळे पण जो काही लॉस होतोय त्याला कन्झर्व करतोय. त्याच पद्धतीने वॉटरचा सोर्स प्रत्येक ठिकाणी प्रॉपर डिस्ट्रीब्युशन नसल्यामुळे जर आपण हे मॅनेजमेंट सिस्टीम जर यूज केली तर या वॉटरला कन्झर्व करून, म्हणजे जसं तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की ड्रॉट एरिया असेल, म्हणजे जिथं दुष्काळी प्रदेश असेल तिथले वॉटरशेड एरिया जर असतील त्या ठिकाणी आपण वॉटरशेडची मॅनेजमेंट केली तर त्या वॉटरचा सोर्स आपण कन्झर्व करून तो युटिलाइज करू शकतो ना. आणि त्याच्या थ्रू आपला जो पर्टिक्युलर लँड आहे म्हणजे वॉटरशेड एरिया जो आहे त्याला आपण काय करू शकतो की चांगल्या पद्धतीने युटिलाइज करू शकतो. आणि प्रोडक्शन जे आहे आपलं किंवा इल्ड जे आहे ते सुद्धा आपण तिथं वाढवू शकतो. आता त्याच्यानंतर हे जे वॉटरशेड मॅनेजमेंट आहे तर त्याच्यावरती कोणते कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात बघा. वॉटरशेड मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आपण पुढे बघणारच आहे, पण हे जेव्हा आपण करतोय वॉटरशेड मॅनेजमेंटचे प्रॅक्टिसेस तर त्याच्यावरती कोणते कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात. तर मेनली वॉटरशेडचे जे कॅरेक्टरिस्टिक आहेत, म्हणजे वॉटरशेडची साईज असेल, त्याचा शेप असेल, त्याची टोपोग्राफी, सॉइल तिथं कुठली आहे आणि त्याचे रिलीफ, यावरती ठरतं की आपण वॉटरशेड मॅनेजमेंट कशा पद्धतीने अप्लाय करणार आहे. म्हणजे बघा, त्याच्या साईजनुसार किंवा शेपनुसार स्मॉल वॉटरशेड एरिया आहे का हाय लार्ज वॉटरशेड एरिया आहे, मग स्टीप एरिया आहे की स्लोप आहे, काय म्हणू शकतो आपण, फ्लॅट आहे की स्टीपी स्लोप आहे, म्हणजे त्याच्यानुसार आपण ठरवू शकतो ना की तिथं कुठलं वॉटरशेड मॅनेजमेंट करायचंय. म्हणजे कंटूर बंड करायचे, चेक डॅम्स करायचे की टेरेसिंग करायचंय, हे आपण त्याच्यावरून ठरवू शकतो. क्लायमॅटिक कॅरेक्टरिस्टिक सुद्धा मॅटर करतात. म्हणजे तिथं जास्त रेनफॉल होतोय, म्हणजे प्रेसिपिटेशन कसं आहे त्याच्यावरून सुद्धा आपण ठरवू शकतो. रेनफॉलची इंटेन्सिटी कशी आहे आणि त्याचा अमाऊंट कसं आहे त्याच्यावरून आपण तिथं कुठलं मेजर अप्लाय करायचं ते ठरवू शकतो. म्हणजे एखाद्या वॉटरशेड एरियामध्ये खूप जास्ती रेनफॉल होत असेल तर तिथं कशा पद्धतीने, आणि एखाद्या एरियामध्ये जर कमी रेनफॉल होत असेल तर तिथं कशा पद्धतीने आपण कन्झर्वेशन करू शकतो हे आपण ठरवायचं. तर त्यासाठी आपल्याला हे कॅरेक्टरिस्टिक्स तिथं अफेक्ट करताना दिसून येतात. त्याच पद्धतीने वॉटरशेड ऑपरेशन्स आणि त्याच्यानंतर लँड यूज पॅटर्न. आता जसं तुम्हाला सांगितलं होतं की लँड यूज पॅटर्न मध्ये व्हेजिटेशन कव्हर, म्हणजे तिथं कोणताही ग्रास असेल, फॉडर असेल, किंवा त्याच्यावरती आपण म्हणू शकतो फॉरेस्ट आहे, तर त्या पद्धतीने कोणत्या व्हेजिटेशनचं कव्हर त्याच्यावरती आहे त्यानुसार आपण लँड यूज पॅटर्न नुसार वॉटरशेडचे मॅनेजमेंट करू शकतो. त्याच पद्धतीने डेन्सिटी, म्हणजेच आपण जे काही लँड यूज पॅटर्न मध्ये व्हेजिटेशन पाहतो त्या व्हेजिटेशनची जी डेन्सिटी आहे ती सुद्धा मॅटर करते की कशी किती प्रमाणामध्ये तिथं आपल्याला डिस्ट्रीब्युशन केलेलं दिसून येतं व्हेजिटेटिव्ह कव्हरचं. त्यानंतर सोशल स्टेटस, म्हणजे आता ते तुम्हाला सांगितलं होतं की तिथले पीपल किती इंटरेस्टिंग आहेत, म्हणजे त्यांना किती इंटरेस्ट आहे तिथले. किंवा आता सोशल स्टेटस मध्ये जरी आपण पाहायला गेलो, जर तिथं समजा ते लोक ट्रायबल असेल तर तिथं जास्त प्रमाणामध्ये आपल्याला काय म्हणतो की त्यांना असं पटवून द्यावं लागतं की तिथं वॉटरशेड मॅनेजमेंटची किती चांगली गरज आहे. अशा पद्धतीने आपण तिथल्या सोशल स्टेटस वरून सुद्धा ठरवू शकतो की कशा पद्धतीने वॉटरशेड मॅनेजमेंट करणार आहे, किती पीपल आपल्याला अवेलेबल होतील तिथं वॉटरशेड मॅनेजमेंट करते वेळी. तर हे सर्व तिथं मॅटर करतं. वॉटर रिसोर्सेस आणि त्याच्या कॅपेबिलिटी सुद्धा तिथे मॅटर करतं, म्हणजे कशा पद्धतीचं वॉटर रिसोर्स तिथं अवेलेबल आहे. म्हणजे त्या पर्टिक्युलर वॉटरशेडला लेक आहे किंवा रिव्हर तिथं अवेलेबल आहे किंवा अजून कोणते रिझर्वायर्स तिथं अवेलेबल आहेत त्यानुसार. आणखी हे सर्व जे फॅक्टर्स आहेत तर तुम्हाला वॉटरशेड मॅनेजमेंट करते वेळी कन्सिडर करणं गरजेचं आहे, आणि त्यानुसारच तुम्ही तिथं प्रॉपर कोणती वॉटरशेड मॅनेजमेंट अप्लाय करायचे हे ठरवू शकता. जेव्हा आपण वॉटरशेड मॅनेजमेंट आपण करणार आहे त्याच्यामध्ये डिफरंट स्टेप्स असतात किंवा फेजेस असतात. हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो, म्हणजे आतापर्यंत बऱ्याचदा विचारला गेलेला आहे की विच फेजेस आर इन्क्लूड इन वॉटरशेड मॅनेजमेंट किंवा विच स्टेप्स आर इन्क्लूड इन वॉटरशेड मॅनेजमेंट. Watershed management involves determination of alternative land treatment measures for which information about problems of land, soil, water, and vegetation in the watershed is essential. In order to have a practical solution to above problem, it is necessary to go through 4 phases for a full-scale watershed management. म्हणजेच बघा, आपण वॉटरशेडचं मॅनेजमेंट का करतोय किंवा वॉटरशेडचं मॅनेजमेंट मध्ये काय काय कन्सिडर केलं जातं. एकतर तुमचा कोणती मेजर तुम्ही तिथं अप्लाय करणार आहे किंवा कोणते ट्रीटमेंट त्याच्यावरती अप्लाय करणार आहे तर ते तुम्हाला डिटरमाइन करणं गरजेचं आहे. पर्टिक्युलर वॉटरशेडची लँड कशी आहे, सॉइल कशी आहे, तिथं लँड वरती सॉइल वरती काय प्रॉब्लेम आहे, वॉटरचा काय प्रॉब्लेम आहे, व्हेजिटेशन कशी आहे, ह्या सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला कलेक्ट करणं गरजेचं आहे.
आणि मग त्याच्यावरती प्रॉपर एक कोणतं सोल्युशन आपण अप्लाय करू शकतो किंवा कोणतं मेजर तिथं अप्लाय करू शकतो हे पाहणं गरजेचं आहे, जेणेकरून जे काही प्रॉब्लेम्स असतील सॉइल रिलेटेड, वॉटर रिलेटेड, ते आपण कंट्रोल करू शकू. अशा पद्धतीने आपण तिथं काय करायचं, प्रॉपरली डिटर्मिनेशन करायचं इन्फॉर्मेशन कलेक्ट करून, आणि त्यानंतर खाली दिलेल्या 4 फेजेस ज्या आहेत त्या जर आपण प्रॉपरली फॉलो केल्या तर आपल्याला फुल स्केल वॉटरशेड मॅनेजमेंट झालेलं दिसून येईल. म्हणजेच रिकॉग्निशन, रिस्टोरेशन, प्रोटेक्शन आणि इम्प्रुव्हमेंट. एक मिनिट. तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या 4 फेज थ्रू गेला तर तुम्ही वॉटरशेड मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने करू शकणार आहे. तुम्हाला क्वेश्चन विचारला की हे 4 पॉईंट लक्षात आलेच पाहिजेत, आणि त्या 4 पॉईंट मध्ये आपण काय काय स्टडी करणार आहे ते नंतर तुम्ही त्याच्यामध्ये मग मेन्शन करू शकताय. बघा, आता फर्स्ट फेज इज अ रिकॉग्निशन फेज. आता त्याच्यामध्ये काय केलं जातं, आता वरच्या पॅराग्राफ मध्येच तुम्हाला शॉर्टली सांगितलेलं आहे, त्यामध्येच हे फेज काय केले, डिस्ट्रीब्युट केलेले आहेत. एकतर तुम्ही जेव्हा आपण वॉटरशेड मॅनेजमेंट करणार आहे तेव्हा त्या पर्टिक्युलर वॉटरशेड मॅनेजमेंट मध्ये रिकॉग्निशन ऑफ द प्रॉब्लेम, म्हणजेच तुम्हाला आयडेंटिफाय करायचंय की तिथं त्या पर्टिक्युलर एरियामध्ये सॉइल प्रॉब्लेम काय, वॉटरचा प्रॉब्लेम काय, लँडचा प्रॉब्लेम काय आहे. तर हे सर्व प्रॉब्लेम तुम्हाला आयडेंटिफाय करायचे किंवा रिकॉग्नाइज करायचे आहेत. देन अनालिसिस ऑफ द कॉज ऑफ प्रॉब्लेम अँड इट्स इफेक्ट. त्याच्यानंतर तुम्हाला अनालिसिस करायचं आहे की हे प्रॉब्लेम कशामुळे झाले आणि या प्रॉब्लेम्समुळे तिथल्या लोकांना किंवा त्या वॉटरशेड एरियामध्ये काय काय इफेक्ट तिथं होत आहे हे तुम्हाला त्याच्यामध्ये फाइंड करायचंय. अँड थर्ड इज अ डेव्हलपमेंट ऑफ अल्टरनेटिव्ह सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम. म्हणजेच तुम्हाला या प्रॉब्लेम्सचे सोल्युशन तिथं फाइंड करायचे आहेत. म्हणजेच रिकॉग्निशन फेज मध्ये तुम्ही काय करता, एक प्रॉपरली इन्फॉर्मेशन कलेक्ट करता प्रॉब्लेमशी रिलेटेड. प्रॉब्लेम काय आहे, त्याचे कॉज काय आहेत, त्याचे परिणाम काय होतात आणि त्याचे सोल्युशन काय असू शकतात, हे सर्व तुम्हाला फर्स्ट फेज मध्ये फाइंड करायचं आहे. नेक्स्ट फेज आहे रिस्टोरेशन फेज. तर रिस्टोरेशन फेज मध्ये सिलेक्ट द बेस्ट सोल्युशन टू प्रॉब्लेम आयडेंटिफाय. जे तुम्ही रिकॉग्नायझेशन मध्ये जे काही अल्टरनेटिव्ह सोल्युशन्स फाइंड केलेले आहेत त्यामधलं कोणतं बेस्ट सोल्युशन आहे ते तुम्ही रिस्टोरेशन फेज मध्ये अप्लाय करणार आहे, सिलेक्ट करून. देन ऍप्लिकेशन ऑफ द सोल्युशन टू द प्रॉब्लेम ऑफ द लँड. तो बेस्ट सोल्युशन आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि तो अप्लाय करायचा आहे पर्टिक्युलर लँडवरती जे प्रॉब्लेम्स कंट्रोल करण्यासाठी. देन प्रोटेक्शन फेज. This phase takes care of the general health of the watershed and ensure normal functioning. The protection is against all factors which may causes determined in watershed condition. प्रोटेक्शन फेज मध्ये काय केलं जातं, जे जे प्रॉब्लेम आपण रिकॉग्नाइज केलेले आहेत तर त्या सर्व प्रॉब्लेम्सला आपण प्रॉपरली डिटरमाइन करून त्याच्या अगेन्स्ट कोणते फॅक्टर्स किंवा काय ऍप्लिकेशन आपल्याला तिथे यूज करता येतील हे पाहणं गरजेचं आहे. म्हणजेच तुमच्या पर्टिक्युलर वॉटरशेडची हेल्थ किंवा जनरल हेल्थ आपल्याला त्याची काळजी घ्यायची आहे प्रोटेक्शन फेज मध्ये. म्हणजेच तुम्हाला असं लक्ष द्यायचं आहे की ते वॉटरशेड एरिया जो आहे त्याला एक प्रॉपर फंक्शनिंग त्याला किंवा नॉर्मल फंक्शनिंग त्याला प्रोव्हाइड करायचं आहे. लँड वरती होणारे डिटोरिएशन फॅक्टर्स आहेत त्याला कंट्रोल करायचं आहे प्रोटेक्शन फेज मध्ये. आणि फोर्थ इज इम्प्रुव्हमेंट फेज. दिस फेज डील्स विथ ओव्हरऑल इम्प्रुव्हमेंट इन द वॉटरशेड अँड ऑल लँड इज कवर्ड. Attention is paid to agriculture and forest management and production, forage production and pasture management, socio-economic condition to achieve the objective of watershed management. बघा, प्रोटेक्शन फेज म्हणजे तुम्हाला प्रॉपरली प्रोटेक्शन त्या लँडला केल्याच्या नंतर इम्प्रुव्हमेंट काय करायचे की जे काही आपण आता हे मॅनेजमेंट थ्रू कंट्रोल केलेलं आहे किंवा प्रोटेक्शन केलेलं आहे तर ते ओव्हरऑल इम्प्रुव्हमेंट आपण तिथं प्रॉपरली पाहिली गेली पाहिजे. म्हणजेच आपण जसं बघा ऍप्लिकेशन जो काही प्रॉब्लेम आपण बघणार आहे तो प्रॉब्लेम लँडशी रिलेटेड असू शकतो, सॉइल रिलेटेड असू शकतो, वॉटर रिलेटेड असू शकतो. हे सर्व प्रॉब्लेम्स प्रॉपरली त्याला कंट्रोल करून त्याची ओव्हरऑल इम्प्रुव्हमेंट आपण डील करणार आहे लास्ट फेज मध्ये. म्हणजे सर्व प्रॉपर मॅनेजमेंट करून त्याच्यानंतर त्यावरचं जे काही ऍग्रिकल्चरल किंवा फॉरेस्ट मॅनेजमेंट असेल किंवा त्याचं जे काही प्रोडक्शन असेल त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर जर समजा ते फॉरेस्ट एरिया असेल तर त्याचं प्रोडक्शन घेणं प्रॉपरली गरजेचं आहे. म्हणजे वॉटरशेड मॅनेजमेंट केल्यानंतर आपण त्याला युटिलाइज करणार आहे. मग तो ऍग्रिकल्चरल लँड असेल, फॉरेस्ट लँड असेल, फॉरेस्ट लँड असेल, पाश्चर लँड असेल, मग त्याचे प्रॉपरली मॅनेजमेंट करायचे आणि त्याचं प्रॉपर प्रोडक्शन आपल्याला फायनली मिळायला पाहिजे. त्याच पद्धतीने सोशल इकॉनॉमिक कंडिशन जे आहेत तर त्याला पण आपण काय म्हणू शकतो की जसं तुमचे ऍग्रिकल्चरल लँड इन्क्रीज झाली, एनहान्स झाली, प्रोडक्शन यील्ड तुम्हाला इन्क्रीज झालेलं दिसून आलं तर सोशल लोक जे तिथले आहेत त्यांची इकॉनॉमिक कंडिशन सुद्धा तुम्हाला इन्क्रीज झालेली दिसून येणार आहे. तर हा एक मेन ऑब्जेक्ट ठेवून तुम्हाला ओव्हरऑल इम्प्रुव्हमेंट करायचे फोर्थ फेज मध्ये. म्हणजे बघा, चारही फेज मध्ये आपण काय करतोय, एक तर मेन त्या एक वॉटरशेड एरिया कन्सिडर केला,
ह्या वॉटरशेड एरियामध्ये काय काय अवेलेबल आहे, काय काय प्रॉब्लेम्स आहेत, त्या प्रॉब्लेमचे कॉजेस काय आहे. एखादा समजा दुष्काळी भाग आहे तर इथं रेनफॉल कमी होतोय. रेनफॉल कमी होते म्हणजे आपल्याला इथं वॉटरची अवेलेबिलिटी कमी आहे, म्हणजे आपल्याला इथं वॉटर कन्झर्व केलं पाहिजे. आणि मग त्याच्यासाठीचे प्रॉब्लेम्स आणि सोल्युशन आपण फर्स्ट फेज मध्ये फाइंड करणार आहे. फाइंड केल्यानंतर त्याच्यानंतर सेकंड ऑप्शन मध्ये आपण त्या सोल्युशन मधला बेस्ट ऑप्शन जो असेल तो चूज करून, म्हणजे समजा तिथं तुम्हाला आता समजा वॉटरशेड ड्रॉट एरिया आहे, तिथं तुम्हाला काय केलं पाहिजे, रिझर्वायर्स कन्स्ट्रक्ट केले गेले पाहिजेत किंवा चेक डॅम्स, जो काही लिटिल अमाऊंट मध्ये रेनफॉल होतोय तर तो तुम्हाला स्टोअर करणं गरजेचं आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकतो की आपण फार्म पॉन्ड्स वगैरे आपण तिथे कन्स्ट्रक्ट करू शकतो, जे काही आपल्याला रेनफॉल थ्रू वॉटर अवेलेबल होणार आहे ते आपण स्टोअर करून ठेवणार आहे. असे आपण ऑप्शन किंवा सोल्युशन तिथे अप्लाय करू शकतो. मग तो सिलेक्ट केलेला जो ऑप्शन आहे तो अप्लाय करायचा आहे त्या पर्टिक्युलर लँडवरती. ते केल्याच्या नंतर तुम्हाला ते जे काही आपण मेजर्स अप्लाय केलेले आहेत त्याचे प्रॉपरली काळजी घेऊन पर्टिक्युलर वॉटरशेडची हेल्थ जी आहे ती आपल्याला इन्क्रीज होतीये का, एनहान्स होते का, त्याच्याकडे प्रॉपर लक्ष दिलं गेलं पाहिजे. म्हणजेच जे काही आपण अप्लाय करणार आहे तर ते वॉटरशेड एरियावरती प्रॉपर फंक्शनिंग होते का हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आणि लास्ट फेज मध्ये आपण काय करणार आहे, तर याच्या थ्रू आपण आता वॉटरचं कन्झर्वेशन केलेलं आहे. मग ह्या वॉटर कन्झर्व केलेल्या वॉटरचा आपण अप्लाय करून मग ती जी लँड असेल त्याच्यावरती मग ऍग्रिकल्चर प्रोडक्शन घ्यायचं असेल तर तिथं त्याचा यूज प्रॉपर करू शकता. त्याच्यानंतर फॉरेस्ट घ्यायचं असेल किंवा पाश्चर घ्यायचं असेल, फॉरेस्ट करायचं असेल तर सर्व तुम्ही त्याच्यावरती प्रॉपर प्रोडक्शन घेऊन म्हणजे प्रॉपर मॅनेजमेंट करून त्याचं प्रॉपर प्रोडक्शन घेऊ शकता. आणि त्याच्या थ्रू तुमचा जो काही तिथला वॉटरशेड एरियामधले जे काही पीपल आहे किंवा सोशल जे काही पीपल आहेत त्यांचे इकॉनॉमिकल कंडिशन सुद्धा तिथं तुम्हाला चांगल्या पद्धतीने अचीव्ह करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, वॉटरशेड मॅनेजमेंट करू शकता थ्रू दिस 4 फेजेस. आता आपल्याला समजलं की वॉटरशेड मॅनेजमेंट म्हणजे काय, वॉटरशेड मॅनेजमेंट का करतो, त्याचे ऑब्जेक्टिव्ह किंवा पर्पज काय ते कळाले. आणि वॉटरशेड मॅनेजमेंट जर आपण करत असू तर ते कशा पद्धतीनं कोणत्या कोणत्या स्टेप्स थ्रू केलं पाहिजे हे कळालं. आता या वॉटरशेड मॅनेजमेंट मध्ये कोणते कोणते डिफरंट प्रॅक्टिसेस अप्लाय केले जातात याचा आपण स्टडी करणार आहे. म्हणजे बघा, वॉटरशेड मॅनेजमेंट मेजर्स किंवा त्याला वॉटरशेड मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस असं सुद्धा म्हटलं जातं. इन टर्म्स ऑफ पर्पज टू इन्क्रीज इन्फिल्ट्रेशन, टू इन्क्रीज वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी अँड टू प्रिव्हेंट सॉइल इरोजन, देन मेथड ऑफ अकम्प्लिशमेंट. म्हणजे एकतर तुम्हाला काय करायचंय की एक इन्फिल्ट्रेशन रेट इन्क्रीज करायचंय, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी त्या पर्टिक्युलर लँडची इन्क्रीज करायची आहे, सॉइल इरोजनला प्रिव्हेंट करायचंय आणि याच पद्धतीने मग तिथं प्रॉपर मेथड्स अप्लाय करून तुम्ही त्याच्यावरती वॉटरशेड मॅनेजमेंट करू शकणार आहात. म्हणजे आता जर तुम्ही पाहायला गेलं याच्यामध्ये तर वॉटरशेड मॅनेजमेंट मध्ये व्हेजिटेटिव्ह मेजर्स आणि इंजिनिअरिंग मेजर्स अप्लाय केले जातात. व्हेजिटेटिव्ह मेजर्सला ॲग्रोनॉमिकल मेजर्स किंवा इंजिनिअरिंग मेजर्सला स्ट्रक्चरल प्रॅक्टिसेस असं सुद्धा म्हटलं जातं. यामध्ये व्हेजिटेटिव्ह मध्ये स्ट्रीप क्रॉपिंग, पाश्चर क्रॉपिंग, ग्रासलँड फार्मिंग, वुडलँड्स या पद्धतीचे मेथड्स यूज केल्या जातात. आणि इंजिनिअरिंग मेजर्स मध्ये कंटूर बंडिंग, टेरेसिंग, construction of earthen bankment, construction of check dams, construction of farm pond, diversions and gully controlling structures like rock dam, then establishment of permanent grass and vegetation, then providing vegetative or stone barriers and construction of silt tank detention. अशा पद्धतीने तुम्हाला डिफरंट प्रॅक्टिसेस किंवा मेजर्स इथं अप्लाय करता येतात. बघा, तुम्हाला लक्षात येईल आपण सॉइल इरोजनचं जेव्हा आपण कंट्रोलिंग पाहत होतो तर त्यामध्ये सुद्धा आपण यामधले बरेच मेथड्स आपण युज केलेले आहेत. म्हणजे बघा, एकतर आपण ऑब्जेक्टिव्ह मध्ये सुद्धा पाहिलेले की आपल्याला त्या पर्टिक्युलर वॉटरशेडचं लँड असेल, सॉइल असेल आणि वॉटर असेल त्याला प्रॉपर कन्झर्व करणार आहे. म्हणजे जे आपण सॉइल कन्झर्वेशन साठीचे मेजर्स वापरले तेच आपल्या वॉटरशेड मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस मध्ये येतात. ठीक आहे. मग त्यामध्ये सुद्धा दोन म्हणतात, व्हेजिटेटिव्ह आणि इंजिनिअरिंग. आता व्हेजिटेटिव्ह मध्ये सुद्धा बघा, तुम्हाला मागच्या वेळी पण सांगितलं होतं, मग ते कंटूर बर्न्स असतील किंवा स्ट्रीप क्रॉपिंग असेल किंवा पाश्चर क्रॉपिंग असेल हे आपण पाहिलं होतं. म्हणजे काय, पर्टिक्युलर लँड मधलं व्हेजिटेशन जे आहे त्या पर्टिक्युलर लँडवरचं इन्क्रीज करायचं आणि त्याच्या थ्रू आपल्याला सॉइल आणि वॉटरचं कन्झर्वेशन करायचंय. आणि इंजिनिअरिंग मेथड्स किंवा मेजर ज्या आहेत त्या सुद्धा आपण याच्यामध्ये आता पाहणार आहे. तुम्हाला आता मी इनलिस्ट केलेलं आहे तर एक एक आपण पुढे पाहणार आहे. बघा, इन्फ्लुएन्स ऑफ सॉइल कन्झर्वेशन मेजर्स अँड व्हेजिटेशन कव्हर ऑन इरोजन, रन ऑफ अँड न्यूट्रिएंट लॉस. जेव्हा पण तुम्ही सॉइल कन्झर्वेशन करता प्रॉपरली तर एक तर तुमचं व्हेजिटेशन कव्हर तर त्याच्यावर असेल तर सॉइल इरोजन कमी करू शकता, रन ऑफला कंट्रोल करू शकता आणि सॉइल इरोजन थ्रू होणारा न्यूट्रिएंट लॉस जो आहे तो सुद्धा तुम्ही तिथे कंट्रोल करू शकता.
Rainwater harvesting is the main component of watershed management, and some of watershed management structures are as follows. Rainwater harvesting. आता तुम्हाला जे फार्म पॉन्ड हे सांगितलं, कन्स्ट्रक्शन ऑफ फार्म पॉन्ड. बघा जिथं ड्रॉट एरिया आहे म्हणजे दुष्काळी भागामध्ये वॉटरचं कन्झर्वेशन करणं खूप गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी रेनफॉल जो आहे तर त्याचं किंवा रेन वॉटर जे आहे तर त्याचं प्रॉपरली हार्वेस्टिंग करणं गरजेचं आहे किंवा त्याला स्टोअर करणं प्रॉपरली गरजेचं आहे. आणि तसं पाहायला गेलं तर हाच एक मेन कंपोनंट आहे वॉटरशेड मॅनेजमेंटचा, की रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं. आणि त्याच्या थ्रू मग तुम्हाला ते वॉटर सोर्स अवेलेबल झाल्यानंतर त्याचं प्रॉपर ऍप्लिकेशन करणं. आता याच्यामध्ये खाली दिलेले आहेत बघा की कोणते कोणते स्ट्रक्चर्स वॉटरशेड मॅनेजमेंट मध्ये युज केले जातात. आता ब्रॉड बेड्स अँड फरोज म्हणजेच आता याच्यामध्ये जेव्हा तुम्ही पाहता जेव्हा तुम्ही कल्टिवेशन करता किंवा व्हेजिटेशन करता तर त्याच्यामध्ये ब्रॉड बेड्स आणि फरोज टाईपचं कल्टिवेशन जर तुम्ही केलं, बघा खाली तुम्हाला इमेज पण दाखवते मी. पहिले बघा आता ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही फंक्शन पाहताय तर ह्याचा यूज काय असतो, इट हेल्प्स द सॉइल टू प्रिझर्व द वॉटर लेवल फॉर अ लॉंगर पिरियड, होल्डिंग मॉइश्चर इंटॅक्ट अँड बेड स्टिम्युलेट क्रॉप्स ग्रोथ. इट इज हेल्प टू कंट्रोल इरोजन अँड टू कंट्रोल सॉइल मेजर्स मॉइश्चर इन द सॉइल ड्युरिंग रेनी डेज. जेव्हा आपण तुम्ही फरोज तिथं फरोज मध्ये तुम्ही कल्टिवेशन केलं असेल, एक तर तुमचे सॉइल जे आहे त्याच्यामधली वॉटर लेवल प्रिझर्व करण्यासाठी आपल्याला हेल्पफुल राहतं, ते पण लॉंगर पिरियडसाठी. सॉइल मधलं मॉइश्चर जे आहे ते तिथं जास्त दिवसासाठी किंवा जास्त पिरियडसाठी होल्ड केलं जातं, जे की तुमच्या क्रॉप ग्रोथसाठी चांगलं असणार आहे. त्याच पद्धतीने तुम्ही इथं सॉइलचं इरोजन जे आहे ते कंट्रोल करू शकता आणि सॉइल मधलं जे मॉइश्चर आहे ते सुद्धा प्रॉपरली कन्झर्व करू शकता. म्हणजे रेनी डेज मध्ये अवेलेबल झालेल्या रेनफॉल जो आहे किंवा ते जे रेन वॉटर आहे तर त्याला एक प्रॉपरली प्रिझर्व करून ठेवू शकता किंवा कन्झर्व करून ठेवू शकता सॉइलमध्ये. आणि जर सॉइलमध्ये मॉइश्चर कंटेंट जर जास्त असेल तर तुमच्या प्लांटची ग्रोथ सुद्धा चांगल्या पद्धतीने होणार आहे. जनरल इन्फॉर्मेशन जर तुम्ही या पर्टिक्युलर मेजरची जर पाहिली तर याच्यामध्ये तुम्ही ब्रॉड बेड अँड फरो सिस्टीम त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये किंवा तुमचा जो काही फार्म आहे त्याच्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. द ब्रॉड बेड अँड फरो सिस्टीम इज लेड विदिन the field boundaries, the land levels taken and it is laid using either animal drawn or tractor drawn ridges. आता हे जे काही ब्रॉड बेड अँड रिजेस और त्याला फरोज आपण जे म्हणतो तर रिजरचा यूज करून अॅनिमल ड्रॉन असतील किंवा ट्रॅक्टर ड्रॉन असतील, रिजर हे एक इम्प्लिमेंट आहे. तर हे या इम्प्लिमेंटच्या सहाय्याने तुम्ही बघा एक पर्टिक्युलर ब्रॉड बेड आहे आणि त्याच्यामध्ये फरोज तयार केलेले तुम्हाला दिसत आहेत इथं बघा, हे फरोज आहेत. आता हे जे वरती इमेज तुम्हाला दिसते मग मेज क्रॉप साठी कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि सोरगम क्रॉप साठी कशा पद्धतीने केलं पाहिजे याचे डायमेन्शन्स दिलेत, पण तुम्हाला एवढं डायमेन्शन कडे नाही लक्ष दिलं तरी चालेल. पण बघा अशा पद्धतीने फरोज करायचे आणि फरोज वरती तुम्हाला काय करायचं ते प्लांटेशन करायचं आहे किंवा जे काय तुम्ही फार्मिंग करणार आहे ते बेड अँड फरोज सिस्टीम मध्ये केलं तर तुम्ही तिथे काय करू शकता की प्रॉपरली सॉइल कन्झर्वेशन करू शकता आणि वॉटर कन्झर्वेशन पण करू शकता. वॉटरचे मॉइश्चर जे आहे किंवा सॉइल मधला जे मॉइश्चर कंटेंट जो आहे तो सुद्धा तिथं प्रिझर्व करू शकता. म्हणजे एखाद्या वेळी आपण म्हणू शकतो की एखाद्या वेळी समजा वॉटर अवेलेबिलिटी जर कमी असेल तुमच्या त्या पर्टिक्युलर लँडमध्ये तर तुम्ही बेड अँड फरो मेथड त्याच्यामध्ये यूज करू शकता. आणि त्याचा यूज काय होणार आहे की तुमचं जे मॉइश्चर आहे ते तिथे जास्त प्रमाणामध्ये कन्झर्व केलं जाणार आहे किंवा आपण असं म्हणू शकतो की वॉटर लेवल कंझ्युम करण्यासाठी किंवा सॉइल मॉइश्चर लेवल कंट्रोल करण्यासाठी आपण बेड फरो सिस्टीम, ब्रॉड बेड फरो सिस्टीम यूज करू शकता. आपण इथं शॉर्ट फॉर्म पण यूज करू शकता बघा, BBF, ब्रॉड बेड फरो. ठीक आहे. मेन याचं काय ऑब्जेक्ट आहे तर सॉइल मध्ये वॉटर मॉइश्चर कन्झर्व करणं फॉर लॉंगर पिरियड. ठीक आहे. आता अशा पद्धतीने जर तुम्ही एखादा ड्रॉट एरिया असेल त्या ठिकाणी तुम्हाला समजा रेनफॉल कमी इंटेन्सिटी मध्ये असेल तर रेन वॉटर ज्यावेळी अवेलेबल होणार आहे, रेनफॉल होणार आहे त्यावेळी मॉइश्चर जे आहे ते या फरोज आणि बेड मध्ये काय केलं जातं, कन्झर्व केलं जातं. आणि त्याच पद्धतीने तुम्हाला तिथे मॉइश्चर जास्त प्रमाणामध्ये अवेलेबल झाल्यामुळे तुमचं क्रॉप इल्ड सुद्धा तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये अवेलेबल झालेलं दिसून येईल. आता जेव्हा तुम्ही हे ऍप्लिकेशन यूज करता किंवा अशा पद्धतीचे बेड अँड फरोज सिस्टीम यूज केली तर तुम्हाला प्रॉपर वॉटरशेड मॅनेजमेंट झालेलं दिसून येईल. अशा पद्धतीने जर तुम्हाला कल्टिवेशन करायचं असेल तर तिथं खर्च किती येतो बघा, अप्रॉक्सिमेटली 1800 पर हेक्टर. म्हणजे रिजरच्या सहाय्याने जेव्हा तुम्ही असे बेड अँड फरोज तिथं कल्टिवेट करत असाल तर तुम्हाला फक्त 1800 रुपये पर हेक्टर खर्च येतो.
त्याच पद्धतीने जर याचे सायलेंट फीचर पाहायला गेलं तर ड्रायलँड एरियामध्ये सॉइल मॉइश्चर कंझर्व करण्यासाठी आपण बेड अँड फरो मेथड यूज करू शकतो. सॉइल इरोजन कंट्रोल करण्यासाठी ही मेथड यूज करू शकतो. अँड इट इज ऍक्ट ॲज अ ड्रेनेज चॅनल ड्युरिंग हेवी रेनी डेज. फरोज आणि बेड्स. आता फरोज मध्ये आपण म्हणतो ना की इथं जे फरोज तयार केलेले त्याच्यामध्येच काय केलं जातं की रेनफॉल जो होतो आणि ते जे रेनफॉल वॉटर आहे ते तिथे काय केलं जातं, स्टोअर केलं जातं आणि हळूहळू इन्फिल्ट्रेशन रेट थ्रू ते मॉइश्चर गेन केलं जातं सॉइलमध्ये. मग ते लॉंगर पिरियड साठी तिथं रिटेन करतं आणि मग त्याचा यूज आपले प्लांट जे आहेत किंवा क्रॉप जे आहेत तर त्यांच्या ग्रोथसाठी होत असतो. दुसरं जे मेजर आहे ते आहे कंटूर बंड. कंटूर बंड मध्ये बघा, कंटूर बंड आपण सॉइल इरोजनच्या कंट्रोल मध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं. What is the function of contour bund? It is intercept the runoff flowing down of the slope by the embankment. जे स्लोपी एरिया आहे त्या स्लोपी एरियावरून होणारा रन ऑफ जो आहे त्याला आपण इम्बॅकमेंटच्या साह्याने स्टॉप करतो किंवा त्याला इंटरसेप्ट करतो किंवा त्याला कंट्रोल करतो. कारण आपल्याला माहितीये की एरिया जर असेल तर त्याच्यावरती सॉइल इरोजन सिव्हिअरली झालेलं आपल्याला दिसून येतं. मग स्लोपच्या अक्रॉस जे काही एम्बॅकमेंट आपण करतोय किंवा स्लोपच्या अक्रॉस आपण बंडचं फॉर्मिंग करतोय तर त्यालाच आपण कंटूर बंड. कंटूर बंड का म्हणतो, कारण की हे कंटूर लाईन्स वरती कन्स्ट्रक्ट केले जातात. आता कंटूर लाईन पण तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलं होतं की एखादा जर हिल एरिया आपण कन्सिडर केला तर त्याच्यावरती आपण कंटूर लाईन कसे कन्सिडर करतो की समजा आता तुमचा हा माउंटेन असेल किंवा जे काही डोंगर असेल तर त्याच्या बघा असं राऊंड मध्ये, ठीक आहे, मी तुम्हाला हे याच्यामध्ये दाखवते. तर जेव्हा पण तुम्ही ह्याचा मॅप वरती ड्रॉ करता तुम्हाला ह्या कंट्रोल लाईन्स मिळतात. सॉरी, अशा पद्धतीने कंटूर लाईन्स आपल्याला अवेलेबल होतात आणि त्यानुसार आपण काय करत असतोय की कंटूर बंड्स त्याच्यावरती फॉर्म करत असतोय. आता बघा आपला जो स्लोप आहे त्याच्या अक्रॉस आपण कंटूर बंड्स फॉर्म केलेले आणि त्याच्यावरती आपण बघा इथं व्हेजिटेशन केलेलं आपल्याला दिसून येतं. हे कंटूर बंड्स आहेत आणि हे एम्बॅकमेंट. या एम्बॅकमेंट थ्रू काय केलं जातं, एक प्रकारे जो फ्लो ऑफ रन ऑफ आहे तो तिथं डिस्ट्रॅक्ट केला जातो. अशा पद्धतीचे कन्स्ट्रक्शन तिथे केले जातात. आता ही जी तुम्हाला इमेज दिसतीये साइड व्ह्यू आहे कंटूर बंडचा. म्हणजे एखाद्या हिल वरती किंवा त्या पर्टिक्युलर स्लोप एरियावरती आपण काय करतोय, बंड्स फॉर्म करतोय कंटूर बंड. मग अशा पद्धतीचं तुम्हाला साइडने जर तुम्ही पाहिलं तर अशा पद्धतीने तुम्हाला तो बंड दिसतो. मग अशा पद्धतीने तुम्ही ते बंड्स कन्स्ट्रक्ट केल्याच्या नंतर स्लोप थ्रू येणारा रन ऑफ तिथं ट्रॅप केला जातो आणि ट्रॅप केल्यानंतर तिथला जो वॉटर आहे ते तिथं ट्रॅप केल्यामुळे आपल्याला तिथं वॉटर स्टोअर करता येतं आणि तेच आपल्या प्लांटच्या ग्रोथसाठी युजफुल राहतं. ठीक आहे, म्हणजे बघा अशा पद्धतीचे कंटूर बंड्स फॉर्म करून तुम्ही वॉटर शेड मॅनेजमेंट करून त्या वॉटरचा यूज स्लोप लँड वरती करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही सॉइलचं पण कन्झर्वेशन इथं करू शकता. म्हणजे जर तुम्ही फ्लो ऑफ रन ऑफ कंट्रोल केला तर सॉइलचं इरोजन पण कमी झालं आणि लागलीच तिथं वॉटर पण तुम्हाला तिथं कन्झर्व करता येऊ शकतं. ठीक आहे, बघा या इमेज मध्ये तुम्हाला दिसेल. कंटूर बंड्स जेव्हा आपण फॉर्म हे बघा अशा पद्धतीने तिथं वॉटर कन्झर्व सुद्धा केलं जाऊ शकतं. कंटूर बंडचा जर यूज पाहिला तर मेन आहे की रन ऑफ वेलॉसिटीला कंट्रोल करणं. ठीक आहे, इट हेल्प्स टू कंट्रोल रन ऑफ वेलॉसिटी and the embankment may be closed or open. Surplus management or arrangement are provided with the necessary. त्याच्यामध्ये काही ठिकाणी हे एम्बॅकमेंट जर पाहायला गेलं तर काही ठिकाणी ओपन नसतात, म्हणजे ओपनच त्या सोर्सेस मध्ये वॉटर कन्झर्व केलं जातं किंवा काही ठिकाणी क्लोज एम्बॅकमेंट सुद्धा प्रोव्हाइड केलेले असतात. कंटूर बंड्सचं जर फॉर्मिंग करायचं असेल तर 1400 रुपये पर हेक्टर एवढा खर्च होतो. सायलेंट फीचर्स जर याचे पाहिले तर तुम्हाला हे कोणत्याही टाईपच्या सॉइल मध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. त्याच पद्धतीने 6% स्लोप पेक्षा जास्त स्लोप असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता.
अँड इट हेल्प्स टू रिटेन मॉइश्चर इन द फील्ड. आणि त्याच पद्धतीने तुम्हाला आपल्या फील्डमध्ये मॉइश्चर रिटेन करण्यासाठी सुद्धा हे कंटूर बंड मेजर्स युजफुल राहतात. नंतर जे प्रॅक्टिस आहे त्याला म्हणतो आपण बेंच टेरेसिंग. इट इज अ टाइप ऑफ टेरेसिंग. ओके, टेरेसिंगचा वगैरे आपण स्टडी करणार आहे. त्याच्यामधलं बेंच टेरेसिंग ही जी प्रॅक्टिस आहे ती सुद्धा आपल्याला वॉटरशेड मॅनेजमेंटमध्ये युजफुल आहे. जिथं पण तुम्हाला बघा, इट हेल्प्स टू ब्रिंग स्लोपिंग लँड इन टू डिफरंट लेवल स्ट्रीप टू एनेबल कल्टिवेशन. म्हणजे असा एखादा स्लोप लँड ज्याच्यावरती तुम्हाला प्रॉपरली डिफरंट स्ट्रीप्स करायचे त्याच्यावरती. आता कंटूरमध्ये काय केलं होतं की आपण कंटूर एक वेगळी एम्बॅकमेंट आपण तिथं कन्स्ट्रक्ट केली होती, जेणेकरून आपल्याला वॉटर आणि सॉइलचं तिथं कन्झर्वेशन किंवा ट्रॅपिंग करता येतं. बेंच टेरेसिंग मध्ये आपण काय करतोय की स्ट्रिप्स मध्ये तिथं स्ट्रिप्स फॉर्म करतोय, स्लोप एरियावरती स्ट्रिप फॉर्म करतोय आणि त्याच्यावरती मग आपण कल्टिवेशन करत असतो. आता ही इमेज फक्त बघा, त्याच्यावरती स्लोप जो आहे त्याच्यावरती काय केलं जातं, तर आपली जी लँड आहे त्याला कटिंग केलं जातं आणि ती कट केल्यानंतर त्याच्यामधून जी एक्स्ट्रॅक्ट केलेली सॉइल आहे त्याच्या थ्रूच इथं वरती काय केलं जातं, बंड फॉर्म केलं जातं आणि त्याच्या इकडे या सेक्शन मध्ये प्लांटिंग केलं जातं. ठीक आहे, बघा जे काय आपण कटिंग करणार आहे किंवा त्या पर्टिक्युलर एरियाचं जे कटिंग करणार आहे तिथला जो भाग आहे ना तो कट केला जातो आणि तो परत मागच्या साईडला त्याचं बंड फॉर्म केले जातात. त्याला शोल्डर बंड सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे जे काय तुम्ही आतून एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे अशा पद्धतीने मग तुम्ही असे वेगवेगळे आपलं त्याला टेरेस फॉर्म करून त्याच्यावरती मग ऍग्रिकल्चर किंवा जे काय तुमचं प्लांटेशन असेल ते त्याच्यावरती अप्लाय करू शकता. त्याचे पण डिफरंट टाइप्स आहेत. आपण टेरेसिंगचा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये हे इन डिटेल पाहणार आहे. स्लोपिंग इनवर्ड टाइप, लेवल अँड टेबल टाइप हे सर्व आपण त्याच्यामध्ये पाहणार आहे. त्यानंतर स्लोपिंग आउटवर्ड टाइप आणि एक मिनिट, आता हे बघा जे तुम्हाला मगाशी इमेज दाखवली होती त्या पद्धतीने स्ट्रिप्स फॉर्म केलेले आहेत. त्या पर्टिक्युलर स्लोप एरियावरती स्ट्रिप्स वरती कल्टिवेशन केलेलं तुम्हाला दिसून येईल बघा. तर अशा पद्धतीने जर तुम्ही बेंच टेरेसिंग अप्लाय केलं तरी सुद्धा तुम्ही वॉटरशेड मॅनेजमेंट तिथं प्रॉपरली करू शकता. बेंच टेरेसिंग जर पाहायला गेलं तर इट कन्सिस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ स्टीप लाईक फील्ड अलॉंग कंटूर्स बाय हाफ कटिंग अँड हाफ फिलिंग. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की त्या स्लोप एरियामध्ये हाफ कटिंग केलं जातं. कटिंग केल्यानंतर तिथले जे एक्स्ट्रॅक्ट केलेली सॉइल आहे ती परत बॅक साईडला फिल केली जाते आणि मग तिथं आपण कल्टिवेशन करत असतोय किंवा प्लांटेशन करत असतोय. ओरिजिनल स्लोप इज कन्वर्टेड इन टू लेवल्ड फील्ड. म्हणजे आता जिथं जिथं आपण बघा प्लांटिंग केलेले, तुम्हाला मगाशी इमेज दाखवली, हा पहिले तर स्लोप एरिया असणार आहे ना, म्हणजे इथं पूर्णपणे स्लोप असणार आहे. पण जेव्हा आपण इथं लँड कटिंग करून बॅक साईडला फिलिंग केलंय, म्हणजे इथं स्लोप जरी असला तरी तेवढ्या एरिया पुरता आपण त्याला फ्लॅट केलेलं आहे किंवा लेवल्ड केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या लेवल लँड वरती मग आपण काय करणार आहे, प्लांटेशन करणार आहे. म्हणजे आलं का लक्षात? कंटूर मध्ये आपण काय केलं होतं की आहे त्या स्लोप मध्येच आपण त्याला प्लांटेशन करत होतो, पण इथं ह्या स्लोपला कट करून आणि रिफिलिंग करून आपण त्याच्यावरती एक लेवल्ड लँड तयार केली किंवा लेवल्ड फील्ड आपण तिथे तयार केलेलं आहे. म्हणजे बघा, ओरिजिनल स्लोप इज कन्वर्टेड इन टू लेवल्ड फील्ड अँड द वर्टिकल अँड हॉरिझॉन्टल इंटरवल आर डिसाइडेड बेस्ड ऑन द लेवल स्लोप. त्याच्यावरती आता हे स्लोप आहेत त्याच्यावरती स्ट्रिप्स तयार केलेत ना आपण लेवल्ड मध्ये, तर ते डिसाईड करतं कशावरती, जर तुमचं लँड लेवल स्लोप कसा आहे त्याच्यावरून आपण ठरवू शकतो की त्या पर्टिक्युलर स्ट्रीप किंवा त्या टेरेसिंग मध्ये किती डिस्टन्स असलं पाहिजे किंवा किती इंटरवलने आपण ते फील्ड स्ट्रिप्स जे आहेत ते आपण किती इंटरवलने कन्स्ट्रक्शन करायचंय ते आपण त्या स्लोप वरून ठरवू शकतो. आता बेंच टेरेसिंग जेव्हा आपण कन्स्ट्रक्ट करतोय त्याचं मेन जर ऑब्जेक्टिव्ह पाहायला गेलं तर स्लोप लँड वरती वॉटर कन्झर्वेशन करणं किंवा स्लोप लँड वरती सॉइल कन्झर्वेशन करणं आणि त्याचबरोबर त्याच्यावरती प्लांटेशन करणं किंवा तिथं क्रॉप ग्रोथ करणं हे आपलं मेन उद्देश आहे. त्याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट मेथड काय यूज केली जाते, कटिंग अँड फिलिंग. म्हणजे जी लँड आहे स्लोप लँड त्याला लेवल लँड मध्ये किंवा लेवल लँडच्या स्ट्रिप्स मध्ये कट करणं आणि मग त्याच्यावरती प्लांटेशन करणं. म्हणजे त्यालाच आपण स्ट्रिप्स किंवा त्याला बेंचेस असं म्हटलं जातं आणि त्याला बेंचेस मध्ये डिस्ट्रीब्यूट केलं जातं आणि त्या बेंचेस वरती मग तुम्ही ऍग्रिकल्चरल जे काय तुमचं प्रोडक्शन असेल ते त्याच्यावरती घेऊ शकता.
त्याची जर कॉस्ट पाहायला गेले तर 5,000 पर हेक्टर. जर पाहायला गेलं तर 5,000 रुपये एवढा खर्च येतो बेंच टेरेसिंग साठी. त्यानंतर याचे जर सायलेंट फीचर्स पाहायला गेले तर इट इज सुटेबल फॉर हिली रिजन, कारण आपण पाहिलेलंच आहे की स्लोप जिथे जास्त आहे तिथं आपण याचं अप्लिकेशन करू शकतो. त्याच पद्धतीने द बेंचेस मे बी इनवर्ट स्लोपिंग टू ड्रेन ऑफ द एक्सेसिव्ह वॉटर. जर तिथं जास्त प्रमाणामध्ये वॉटरचा सोर्स असेल किंवा एक्सेस वॉटर जर ड्रेन होत असेल तर तुम्ही तिथं इनवर्ट टाईपचं बेंच स्लोप किंवा इनवर्ट टाईपचे बेंच टेरेसिंग सिस्टम यूज करू शकता. आउटवर्ड स्लोपिंग बेंचेस विल हेल्प टू रिड्यूस द एक्झिस्टिंग स्टीप स्लोप टू माइल्ड वन. आणि जर तुम्ही आउटवर्ड स्लोप बेंच केले तर तुमचा जो ऑलरेडी स्टीप स्लोप आहे त्याला थोडंसं माइल्डली तुम्ही त्याला कमी करू शकता किंवा त्याचा स्लोप पर्सेंटेज त्याला कमी करू शकता. आणि हे जे बेंच टेरेसिंग मेथड आहे ती तुम्ही 6% पेक्षा जास्त स्लोप जर असेल तर तिथे यूज करू शकता. ठीक आहे, बेंच टेरेसिंग 6% पेक्षा जास्त असेल तर आणि कंटूर बंड जे आहे ते अप टू 6% स्लोप असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कंटूर बंड अप्लाय करू शकता. ठीक आहे, ही एक नोट लक्षात ठेवा. कंटूर बंड साठी 2 to 6% आणि 6% पेक्षा जर जास्त असेल तर तिथं बेंच टेरेसिंग अप्लाय तुम्ही करू शकता. देन नेक्स्ट इज अ मायक्रो कॅचमेंट फॉर स्लोपिंग लँड. ही जी मेथड आहे त्याच्यामध्ये बघा इट इज युजफुल फॉर इन सिटू मॉइश्चर कन्झर्वेशन अँड इरोजन कंट्रोल फॉर ट्री क्रॉप. आता मगाशी आपण जे 2 मेथड पाहिले तिथं ऍग्रिकल्चरल किंवा आपलं जे रेग्युलर प्लांटेशन आहे ते केलं जातं. पण आता हे जे काय आपण मायक्रो कॅचमेंट पाहतोय तर या मेथड मध्ये काय केलं जातं, वॉटर अशा पद्धतीने हार्वेस्ट केलं जातं की पर्टिक्युलर ट्रीला किंवा तिथं जे काही ट्रीचं प्लांटेशन केलेलं आहे मग त्या प्रत्येक झाडापर्यंत पाणी जे काय आहे ते कन्झर्व केलं जातं किंवा त्या प्रत्येक झाडाच्या ठिकाणच्या म्हणजे तिथल्या तेवढ्या कॅचमेंट एरियामध्ये काय केलं जातं, वॉटर हार्वेस्ट केलं जातं किंवा कन्झर्व केलं जातं. ही एक मायक्रो कॅचमेंट ही एक अशी मेथड आहे जिथं सॉइल मॉइश्चर जे आहे ते कन्झर्व केलं जातं आणि सॉइल इरोजन जे आहे ते सुद्धा कंट्रोल केलं जातं. मायक्रो कॅचमेंट इज अ वॉटर हार्वेस्टिंग मेथड किंवा त्याला आपण वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम असं म्हणू शकतो, जिथं वॉटर जे आहे ते ट्रॅप करून कलेक्ट केलं जातं किंवा रन ऑफ जो आहे तो ट्रॅप करून कलेक्ट केला जातो. आता ही जी तुम्हाला इमेज दिसते त्याच्यावरून तर तुम्हाला कळणार नाही, पण बघा खालच्या इमेज मध्ये अशा पद्धतीनं तिथं मायक्रो कॅचमेंट एरिया तिथं कन्स्ट्रक्ट केला जातो. म्हणजे पर्टिक्युलर जे क्रॉप आहे, आता तुम्हाला बघा इथं एक प्रत्येक क्रॉपला आळं आहे दिसते का, तिथं प्रत्येक क्रॉपच्या ते जे आळं आहे त्याच्यामध्ये मग ते 10 to 500 मीटर स्क्वेअर पर्यंतच्या एरियामध्ये ठेवू शकतो. जसं काही जो प्लांट किंवा जे ट्री आपण तिथं प्लांट करणार आहे त्याच्यानुसार 10 ते 500 मीटर स्क्वेअर पर्यंतचे कॅचमेंट एरिया, स्मॉल कॅचमेंट एरिया किंवा त्याला आपण आळं ही टर्म माहित असेल तुम्हाला, तिथं आपण ते कन्स्ट्रक्ट करतो आणि मग त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली वॉटर हार्वेस्ट केलं जातं आणि त्या प्रत्येक ट्रीला ते वॉटर अवेलेबल होत राहतं. म्हणजे त्याच्या रूट झोन पर्यंत वॉटरचा सप्लाय तिथे डायरेक्टली होत राहतो. ठीक आहे, अशा पद्धतीचे जर आपण पाहायला गेलं मायक्रो कॅचमेंट हे तुम्हाला फक्त एक 2 डायमेन्शनल डायग्राम आहे. ठीक आहे, बघा इथं बघा एक हे ट्रीज आहेत तुमचे आणि त्याला एक पर्टिक्युलर 5 मीटर बाय 4 मीटर बाय 3 मीटरचे असे स्मॉलेस्ट काय केलेले आहेत मायक्रो कॅचमेंट एरिया कन्स्ट्रक्ट केलेला तिथे. कन्स्ट्रक्ट म्हणजे एक प्रॉपरली डिगिंग करून आळं तिथं तयार केले तुम्हाला दिसून येईल किंवा आपण म्हणतो ना बेसिन टाईप 10 to 500 मीटर स्क्वेअर पर्यंतच्या एरियामध्ये तुम्ही जसं जे ट्री आपण प्लांट केलेले त्याच्यानुसार तिथं अप्लाय करू शकता. आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेलं तर सोरगम असेल, मिलेट असेल, मेज असतील किंवा फोडर क्रॉप्स वरती सुद्धा तुम्ही याला अप्लाय करू शकता. आता ही जी टेक्निक आहे मायक्रो कॅचमेंट टेक्निक, तर याच्यामध्ये जर बघितलं तर ट्रँग्युलर कॅचमेंट सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये अप्लाय करू शकता. म्हणजे ट्रँग्युलर कॅचमेंट मध्ये काय होतं, एकतर तुमची स्टोरेज कपॅसिटी जर पाहायला गेली तर 13 मीटर क्यूब पर युनिट एवढी त्याच्यामध्ये दिसून येते. अॅन्युअल रन ऑफ कॉन्ट्रीब्युशन टू सॉइल मॉइश्चर ऍडिशन वॉटर स्टोर्ड पर हेक्टर, जर तुम्ही पर हेक्टर जर पाहायला गेलं तर 52,000 एवढं तुम्हाला तिथं स्टोरेज झालं दिसतं रन ऑफचं. आणि एस्टिमेटेड सरफेस रन ऑफ कंट्रोल इज अप टू 80%. म्हणजे जिथं तुम्ही ट्रँग्युलर कॅचमेंट तिथं कन्स्ट्रक्ट केलेले असतील तर तुम्हाला 13 मीटर क्यूब पर युनिट वॉटर स्टोअर केलेलं दिसून येतं. आणि म्हणजेच तुम्ही 80% वॉटरचा म्हणजे रन ऑफ जो आहे तो तिथे तुम्ही कंट्रोल केलेला तुम्हाला दिसून येईल. किंवा मग सेरसेंट पण जर तुम्ही त्याच्यावरती पंप केले तरी सुद्धा तुम्ही तिथं 73% रन ऑफ जो आहे तो कंट्रोल केलेला तुम्हाला दिसून येईल. आणि तिथं सुद्धा तुम्हाला 10 मीटर क्यूब इतकं वॉटर स्टोअर केलेलं दिसून येईल प्रत्येक ट्री पर्यंत.
तुम्हाला जसं मी मग अशी डायग्राम दाखवली तसं प्रत्येक जे ट्री आहे तिथपर्यंत ते वॉटर काय केलं जातं, हार्वेस्ट केलं जातं आणि त्या प्रत्येक वॉटरला ट्रीला ते वॉटर जे आहे ते अवेलेबल होतं. हे पण जर तुम्ही पाहायला गेलं तर 2 to 5% स्लोप जर असेल त्या लँडवरती तरी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचे मायक्रो कॅचमेंट वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम यूज करू शकता. जर कॉस्ट पाहायला गेली तर ट्रायंग्युलर शेपचे जर कॅचमेंट केले असतील तर तिथं 6,000 ते 7,000 एवढा तुम्हाला खर्च येऊ शकतो. आणि जर तुम्ही क्रेसेंट टाईपचे जर बंच केले तर त्याच्यावरती 2,500 ते 3,000. तो सेकंड टाईपचा जो क्रिसेंट बंच आहे त्याच्यामध्ये बघा मेनली काय केलं जातं, पर्टिक्युलर प्लांटच्या अराउंड जे आपण बेसिन तयार करतो तर तिथं रॉक्सचा जास्त यूज केला जातो आणि तिथं जे काही आपण बंड तयार केलेला आहे त्याच्यामध्ये जे वॉटर सोर्स आहे अप्रॉक्सिमेटली 10 मीटर क्यूब एवढं स्टोरेज तिथं केलं जाऊ शकतं. तर तिथं त्या पर्टिक्युलर ट्रीच्या अराउंड ते काय केलं जातं, कन्स्ट्रक्शन केलं जातं त्या बेसिनचं आणि त्याच्या आतमध्ये मग वॉटर सोर्स जो आहे तो काय केला जातो, कव्हर केला जातो. तर तुम्हाला इमेज मध्ये दाखवायचं झालं तर समजा आता हे तुमचं प्लांट आहे आणि त्याच्या अराउंड तुमचं झाड आहे ते तुमचं त्याच्या अराउंड अशा पद्धतीनं हे आड केलं जातं. ठीक आहे, रॉक यूज करून किंवा दगड वगैरे यूज करून. आता समजा हा तुमचा स्लोप आहे, इकडून रन ऑफ फ्लो होत आला तर इथं काय केलं जाणार, ट्रॅप केलं जाणार. इथं तुमचं जे काही वॉटर आहे तर ते तिथं ट्रॅप केलं जाणार आणि मग त्याच्यामध्ये प्रॉपरली वॉटर जे आहे ते हार्वेस्ट केलं जाणार आणि मग त्याच्या थ्रू प्लांटच्या ग्रोथसाठी ते वॉटर यूज केलं जाणार. अशा पद्धतीचे बंड्स तिथं फॉर्म केले जातात. ठीक आहे. मायक्रो कॅचमेंटचे टाइप्स बघतो आपण त्याच्यामध्ये. त्याचे जर सायलेंट फीचर्स पाहायला गेलं तर 2 to 8% स्लोप जर असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही या पद्धतीचे मायक्रो कॅचमेंट तयार करू शकता. सॉइल टाईप लाईट टू मॉडरेट स्ट्रक्चर. जर लाईट टू मॉडरेट स्ट्रक्चर असलेली सॉइल असेल तर त्या ठिकाणी तुम्ही असं ऍप्लिकेशन करू शकता. इन्स्टिट्यूट मॉइश्चर कन्झर्वेशन विथ स्टॅगर्ड प्लांटिंग. नेक्स्ट इज सुटेबल फॉर ड्राय लँड हॉर्टिकल्चर अँड ॲग्रीफॉरेस्ट्री. आता हॉर्टिकल्चरल जर प्रोडक्शन तुम्हाला घ्यायचं असेल ड्राय लँड वरती तर तुम्ही अशा पद्धतीचे मायक्रो कॅचमेंट तिथं कन्स्ट्रक्ट करू शकता आणि त्या पद्धतीने तुम्हाला पर्टिक्युलर ट्रीसाठी ते प्लांट जे आहे त्याच्या ग्रोथसाठी गरजेचं असलेलं वॉटर तुम्ही तिथं हार्वेस्ट करू शकता. अँड बंड हाईट जी आहे म्हणजे जे तुम्ही बंड आता मी तुम्हाला दाखवलं त्या पर्टिक्युलर ट्रीच्या अराउंड जे बंड तुम्ही फॉर्म करणार आहे तर ते 30 ते 45 सेंटीमीटर इतकं असलं पाहिजे. तेवढ्या प्रमाणामध्ये तिथं वॉटर स्टोअर केलं जातं आणि मग तुमच्या प्लांटच्या ग्रोथसाठी यूज केलं जातं. हे झालं मायक्रो कॅचमेंट. त्यानंतर जो टाईप आहे ते चेक डॅम. चेक डॅम मध्ये काय असतं, a low weir normally constructed across the gullies. आता ही बघा इमेज तुम्हाला लक्षात आली असेल, जिथं पण गलीज फॉर्म झालेले असतात किंवा चॅनल्स फॉर्म झालेले असतात तर त्या वॉटर सोर्सला किंवा त्या गलीज मधला जो वॉटर फ्लो आहे त्याला काय केलं जातं, चेक डॅम्स थ्रू तिथं रेस्ट्रिक्शन्स किंवा तिथं त्याला बॅरियर प्रोव्हाइड केलं जातं आणि त्याच्यामधून काय केलं जातं, मग हे गलीजच्या अक्रॉस किंवा एक त्याला नॉर्मली लो वियरचं म्हणजे एकदम हाईट त्याची बघा कमी आहे, लो वियरचं डॅम तिथं तुम्हाला कन्स्ट्रक्ट केलेलं दिसून येतं. एक तर चेक म्हणजे त्याला एक प्रॉपरली आपण तिथं बॅरियर प्रोव्हाइड करत असतोय. कन्स्ट्रक्टेड ऑन स्मॉल स्ट्रीम्स अँड लॉंग गलीज फॉर्म बाय इरोजिव्ह ऍक्टिव्हिटी ऑफ फ्लड वॉटर. हे कुठं आपण कन्स्ट्रक्ट करू शकतो, जिथं पण तुम्हाला इरोजिव्ह ऍक्टिव्हिटीजमुळे तयार झालेल्या गलीज असतील, लॉंग गलीज आणि किंवा त्याच्यावरती किंवा जर तुम्ही असं पाहायला गेलं तर स्मॉल स्ट्रीम्स टॅप झालेल्या दिसून येतात कधी जेव्हा फ्लड येतं आणि त्यावेळी तुम्हाला तिथं काही प्रमाणामध्ये गलीज किंवा स्ट्रीम्स तयार झालेल्या दिसून येतात. तर अशा स्ट्रीम्सना ट्रॅप करण्यासाठी किंवा त्यांना
तिथं बॅरियर प्रोव्हाइड करण्यासाठी आपण हे लो वियरचे चेक डॅम तिथं कन्स्ट्रक्ट करू शकतो. हिचं काय काम असतं, इट कट्स द वेलॉसिटी अँड रिड्यूस द इरोजिव्ह ऍक्टिव्हिटी. तर तुम्ही इथं काय केलं, रिस्ट्रिक्शन्स केलेले आहेत. तर रिस्ट्रिक्शन्स केल्यामुळे तिथं वेलॉसिटी, त्या रनऑफची वेलॉसिटी कमी झालेली दिसून येते आणि त्याचबरोबर इरोजिव्ह ऍक्टिव्हिटी सुद्धा तुम्हाला कमी झालेली दिसून येईल. स्टोअर्ड वॉटर improves soil moisture of the adjoining areas and allows percolation to recharge the aquifer. जर तुम्ही पाहायला गेलं तर आता इथे चेक डॅम केलेलं आहे, तुम्ही बॅरियर प्रोव्हाइड केलेलं आहे. मग जे वॉटर ट्रॅप केलेलं आहे तर ते स्टोअर झालेलं जे वॉटर आहे ते त्याच्या आजूबाजूचा जो एरिया आहे ऍडजॉइनिंग एरिया, तर तिथलं मॉइश्चर जे आहे ते इम्प्रूव्ह करायला हेल्प करते. त्याच पद्धतीनं जर तुम्ही पाहायला गेलं तर ऍक्विफायर्स साठी तुम्हाला तिथं प्रॉपर पर्क्युलेशन सुद्धा तिथं अप्लाय केलेलं किंवा अलाउ केलेलं तुम्हाला तिथं दिसून येतं. Spacing between the check dams water spread of one should be beyond the water spread of the other. म्हणजे एक तर तुम्ही पाहायला गेलं तर चेक डॅमचं जर प्रॉपरली जर स्पेसिंग पाहायला गेलं चेक डॅम आणि त्याच्यानंतर त्याच्या पलीकडं जे आपण काय म्हणू शकतो आपण त्याला की वॉटरचा जो स्प्रेड आहे तर त्याच्यामधलं प्रॉपरली स्पेसिंग जे आहे तर ते प्रॉपर असलं पाहिजे, जेणेकरून तिथं रिझर्वायर केलेलं किंवा तिथं रिझर्व केलेलं किंवा कंट्रोल केलेलं किंवा आपण कन्झर्व केलेलं जे वॉटर आहे त्याला आपण प्रॉपरली युज करता येणार आहे बघायचं. हाईट डिपेंड ऑन द बँक हाईट, म्हणजे जी काही गली असेल किंवा जी काही स्ट्रीम असेल तर त्याच्या बँकची हाईट किंवा त्याच्या किनाऱ्याची हाईट कशी आहे त्याच्यावरून ठरतं की आपल्या चेक डॅमची हाईट किती ठेवायची आहे. आणि ती पण जर पाहायला गेली तर 1 मीटर टू 3 मीटर पर्यंत तुम्हाला व्हॅरी झालेली दिसून येते. आणि लेंथ व्हॅरीज जर पाहायचं असेल तर 3 मीटर टू 10 मीटर, म्हणजे गली जे आहेत लेंथ इथून इथपर्यंत 3 मीटर टू 10 मीटर. टाइम झालेला आहे, कोणीतरी सांगायचं ना. तर अशा पद्धतीने तुम्ही चेक डॅम सुद्धा तिथे कन्स्ट्रक्ट करू शकता. त्याचे जर कॉस्ट पाहायला गेली तर 40,000 टू 1 लाख एवढा तुम्हाला तिथे खर्च येऊ शकतो. ठीक आहे, आता फक्त एकच पॉईंट आहे छोटा पॉईंट, तो पण नेक्स्ट लेक्चरला घेऊया.